मीन्स टू गो इन द डिटेल्स ऑफ माय चाइल्डहुड और अभी का बोलू? From childhood, we'd love to hear. ओके. मी सरन्या, सगळ्यांना नमस्कार करते, जे ऐकणारे आहेत त्यांना सुद्धा. आणि माझ्या मुंबईशी माझं असलेली जी नाळ जुळलेली आहे त्याच्याबद्दल मी बोलेन. जो कनेक्ट आहे त्याच्याविषयी मी पहिल्यांदा बोलेन, आणि नंतर मग आपण माझ्या कवितेकडे आणि माझ्या सगळ्या लेखनाकडे आपण येऊच त्या बोलण्यामध्ये. माझा जन्म मुंबईतला. मी जन्मले मुंबईत, आणि माझं सगळं आयुष्य म्हणजे आतापर्यंतचं जे 65 वर्षाचं आयुष्य आहे ते सगळं मुंबईतच गेलेलं आहे. म्हणजे त्या अर्थाने मुंबईशी जे बॉन्डिंग आहे ते कायम राहिलेलं आहे. आणि मुंबई सोडून दुसऱ्या कोणत्या शहरात जाऊन राहण्याचा मी आता विचारही करू शकत नाही, इतकं मुंबईशी जवळीक आहे. तर त्या दृष्टीने पाहिलं तर माझा जन्म वरळी कोळीवाड्यातला. Hmm. म्हणजे जो आता सी लिंक मुळे वगैरे जरा आता, तर माझा जन्म वरळी कोळीवाड्यातला. आणि पण जन्मानंतर मी तिथे 3च वर्ष राहिली. आणि नंतर मग आम्ही घाटकोपरला शिफ्ट झालो. माझी आई शिक्षिका होती महानगरपालिकेच्या शाळेत, पीएमसीच्या. तर तिला वन रूम किचनचे क्वार्टर्स मिळाले चाळीमध्ये, एका भटवाडीमध्ये, मुंबई घाटकोपर वेस्टला. बर्वेनगर नावाचं एक जागा आहे, डोंगराजवळ आहे, आणि तिथे चाळी होत्या. त्या चाळींमध्ये राहण्यासाठी आम्ही गेलो. तर Hmm. माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी तिथे चाळीमध्ये राहिलेली आहे, घाटकोपरला. त्यामुळे माझं मोठं होतानाचं सगळं जगणं आहे, वाढतानाचं जगणं आहे, वाचन आहे, वर्तमानपत्र वाचणं आहे, चाळीतले सगळे संस्कार आहेत. म्हणजे मला आठवतं की आमच्या चाळीमध्ये 8 खोल्या होत्या, आणि त्या 8 खोल्यांमध्ये वेगवेगळी वर्तमानपत्र यायची. म्हणजे एकाकडे लोकसत्ता यायचा, एकाकडे नवशक्ती यायचा, एकाकडे मराठा यायचा त्या काळातलं Hmm. अत्र्यांचं. दुसरं आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्स यायचा. आणि मग आम्ही प्रत्येक जण म्हणजे ह्या घरात ना त्या घरात जाऊन ते वर्तमानपत्र वाचणं. म्हणजे त्या काळात लहान असल्यापासून वाचनाची एक आवड तिथे निर्माण झाली होती, की त्या चाळीतलं सगळं एकूणच म्हणजे पूर्वी आणि आत्ताच्या चाळीतलं जगण्यातला फरक सुद्धा मला खूप जाणवतो. Hmm. म्हणजे तो वरळी कोळीवाड्या म्हणजे माझे वडील तर वरळीलाच होते, कोळीवाड्यातच राहिलेले आहेत. मला इथे सांगायला आवडेल की खरं तर त्यांचा जन्म वरळीचा नाही, म्हणजे मुंबईतला नाहीये. आमचं रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, अलिबाग तालुक्यामध्ये एक शहाबाज नावाचं गाव आहे. म्हणजे तुम्ही धरमतरची खाडी ओलांडून अलिबागकडे सीशोअरला, बीचला जातात लोक. ती खाडी ओलांडून गेल्यानंतर जे पहिलं गाव लागतं ते आमचं गाव आहे. Oh. तर माझी आजी आणि आजीची सासू म्हणजे माझी पणजी सुद्धा, वडिलांची आजी, जवळजवळ मला वाटतं 100 वर्षापूर्वी, Ah. 100 वर्षापूर्वी म्हणजे 1926 दरम्यान कधीतरी असतील. माझे Wow. आजोबा, माझी आजी लग्न झाल्यानंतर आणि माझी पणजी हे तिघही मुंबईत आले. त्यांनी Hmm. गिरडीमध्ये काम केलं, मुंबईतल्या कॉटन मिल्स ज्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. आणि ते काम नंतर मग ती जागतिक मंदी आली 1929 मध्ये. Ah. 9 मध्ये जागतिक मंदी आली, आणि त्या काळामध्ये त्यांना परत नोकऱ्या गेल्या त्यांच्या गिरणीतल्या, आणि त्यांना परत गावाला यावं लागलं. गावाला आल्यानंतर 31 साली माझ्या वडिलांचा जन्म झाला. माझे वडील तिथेच राहिले, ते Ah. 7वी पर्यंत तिथे राहिले. परत आजी आजोबा माझे मुंबईत आले, कारण गावातल्या आमचा एक अर्धा एकर पण नाही, अगदी काही गुंठे असलेली जागा होती, अर्धा एकर सुद्धा जमीन नव्हती. तर Hmm. त्याच्यात काम करणं शक्य नव्हतं. इतरांकडे मजुरी करत होती माझी पणजी आणि माझी आजी, पण त्याच्यातनं भागत नव्हतं. मग त्या दोघांना परत मुंबईला यावं लागलं. आणि मग मुंबईत आल्यानंतर दोघांनी मिलमध्ये परत काम सुरू केलं. आणि Hmm. ही नंबरवर येणारी कामं असायची, रोज काम मिळेल ह्याची गॅरंटी तेव्हा पण Ah. नव्हती. त्यांना Oh. जाऊन गिरणीच्या दाराशी उभं राहावं लागायचं. माणसं कमी पडली तर त्यांना घेतलं जायचं, माणसं जास्त असतील तर घेतलं जात नव्हतं. अशा पद्धतीचं एक स्टॅबिलिटी त्या अर्थाने नव्हती. पण ते कमवत होते थोडेसे आणि गावाला पैसे पाठवत होते. आणि त्या काळात मग माझे वडील 7वी पर्यंत गावाला रायगड जिल्ह्यात होते. 7वीत ते पहिले आले रायगड डिस्ट्रिक्ट मधनं, आणि मग ते मुंबईमध्ये आले आणि डायरेक्ट गिरणीमध्ये कामाला लागले. ज्या गिरणीमध्ये माझी आजी काम करत होती तिथेच, म्हणजे नंबर लिहिण्याचं काम, म्हणजे कोणाला काम द्यायचं हे काम करण्याचं काम माझ्या वडिलांना मिळालं. मग त्याच्यामध्ये त्यांनी कधी पार्शालिटी केली नाही, की आता आपली आई आहे तर आपण आईला काम देऊ. Yeah. त्याला माझ्या आजीला ते परत पाठवायचे काम नाहीये म्हणून. असं होतं त्या काळामध्ये. तर एकूण सांगण्याचा हे उद्देश आहे माझा हे सगळ्याचा, की हे सगळेजण त्यावेळेपासून माझी आजी
किंवा पणजी ह्या स्वतंत्र कमवणाऱ्या बायका होत्या, शेतात हम्म. कामं करणाऱ्या बायका होत्या. म्हणजे त्या एक आपल्या इंडियन सोसायटीमध्ये जी एक मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे बिलकुल. त्याच्यामध्ये जे बाईला घराचा उंबरठा थ्रेशोल्ड ओलांडून बाहेर जाता येत नाही, ते त्या आनंदाने नाही केलं. त्यांनी नोकऱ्या केल्या त्या काळात, 100 वर्षापूर्वी नोकऱ्या करणाऱ्या ह्या बायका होत्या. Yeah. हे मला फार महत्वाचं वाटतं. माझ्या आजीने सुद्धा ती केली आणि माझ्या आईने सुद्धा नंतर पुढे केली. म्हणजे आमच्या घरामध्ये हे एक स्त्रीचं आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं हे फेमिनिस्ट. हा ते आपोआप तिथे फेमिनिझम कोणाला माहित नव्हता, हा. पण ते आपोआप त्यांच्यामध्ये रुजत गेलं. माझी हम्म. आई पण एकदम स्वतंत्र, म्हणजे मी जेव्हा जन्मली माझे वडील मुंबईत आले, मी आता हे सांगितलं हम्म. की ते मुंबईत आले, मग त्यांनी नाईट स्कूलमधनं त्यांचं एसएससी पूर्ण मॅट्रिक्युलेशन त्याच्यातनं पूर्ण केलं. दिवसभर गृहिणीत काम करायचं, रात्री शाळेत जायचं आणि मग वाव. नाईट स्कूलमधनं ते पहिले आले एसएससीला. त्याच्यानंतर मग त्यांनी शाळेमध्ये नोकरी केली शिक्षकाची, आणि मग त्या शाळेमध्ये जिथे ते शिकत होते तिथेच केली नाईट स्कूलला काही दिवस. आणि पुढे नंतर मग त्यांनी परत क्लेरिकल पण जॉब केला. असं करत त्यांनी BA MA केलं त्यांचं. हम्म. सेल्स टॅक्स मध्ये पण ते कामाला होते. वाव. MA झाल्यानंतर त्यांना इथे इंटरव्ह्यूसाठी ते गेले होते, पण त्यांना जॉब मिळाला नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेला जो प्रोफेसर त्यांना व्हायचं होतं त्यामुळे हातात आलं तो जॉब. आणि मालेगावला त्यांची अपॉइंटमेंट झाली. नाशिक जिल्ह्यातलं जे मालेगाव आहे तिथे तिथे ते हम्म. 8 वर्ष 9 वर्ष, म्हणजे माझा जन्म झाल्यावर 61 साली, मी 60 सालची. मी हा. जेव्हा 7-8 महिन्याची 8-10 महिन्याची असेल ते गेले. आणि माझं लग्न झाल्यानंतर ते परत आले परत मुंबईत. तर त्यावेळेला ते गेले होते, पण तरीही त्यांचा सहवास आम्हाला मिळाला आणि ते येत राहिले. तर हे सगळं मुंबईशी, आम्ही मुंबईतच राहिलो कायमच्या, फक्त हम्म. सुट्टीत आम्ही मनमाड, नंतर मग ते मनमाड कॉलेजचे प्राचार्य झाले, प्रिन्सिपल. आणि मग तिथे एक खूप, त्याबद्दल मी बोलीनच नंतर, एक खूप सुंदर वातावरण आम्हाला मिळालं. वाचनाचे संस्कार तेव्हापासून होते. म्हणजे मला आठवतंय, मी चाळीमध्ये नंतर घाटकोपरला, मी 63 मध्ये आम्ही घाटकोपरला राहायला आलो. आणि तिथून आम्ही आमच्या घरापासून जवळजवळ 25 ते 30 मिनिटं घाटकोपर स्टेशन लांब होतं. हो आम्ही ना. चालत जायचो. हम्म. आणि चालत मग नंतर मी तिकडची जवळची एक सूर्योदय शाळा होती, त्या हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं 10वी पर्यंतचं. माझी पहिली बॅच 10+2+3ची, ओ वाव. 75ची, ती माझी पहिली बॅच. म्हणजे माझी बहीण एसएससी, ओल्ड एसएससी ला, आणि मी न्यू एसएससी ला. आणि माझ्याबरोबर माझी आई पण शिकत होती. म्हणजे मी जेव्हा एसएससी करत होते आई BA ला बसली होती. ओ. मी तिचं व्हर्नॅक्युलर फायनल करून नंतर माझ्या आई माझ्याबरोबर शिकली. माझं MA झालं, तोपर्यंत आईचं MAd झालं होतं, म्हणजे माझं वाव. BA झालं होतं. BA, BEd, MA, MAd एवढं माझ्या आई सगळ्या तिने डिग्र्या घेतल्या. म्हणजे हे सगळं तिने नोकरी करू ना, या. शिक्षण नोकरी करून तिने हे सगळं केलं. त्यामुळे, आणि वडील तिकडे, माझी आई, माझी आजी आणि आम्ही 4 बहिणी. आधी माझी आत्या होती, तिचं लग्न झाल्यानंतर ती गेली. पण अशा आम्ही बायका कायम एकत्र राहिलो. पुरुष आमच्या घरात नव्हता. बाबा यायचे म्हणजे महिन्यातनं एकदा बाबांची फेरी असायची, आणि आम्ही मग बाबांकडे जायचो सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या आणि दिवाळीच्या. तर अदरवाईज बायकांचं पूर्ण राज्य. तर हम्म. कदाचित त्यामुळे असेल की माझ्या लेखन पण माझं नंतर जे सुरू झालं त्याला सगळं ह्या सगळ्या जगण्याचा एक संदर्भ कायम राहिलेला आहे. माझ्या स्त्री म्हणून जगण्याचा, माझ्या आत्मनिर्भर आईकडे पाहून मोठी होण्याचा. या. आणि माझ्या आजी पण, जे तिच्या सगळ्या ज्या गोष्टी, गरिबीच्या गोष्टी, दारिद्र्याच्या गोष्टी, त्या ऐकत आम्ही मोठे झालो. आणि हम्म. प्रचंड, म्हणजे एक जे यू कॅन इमॅजिन की या. वरळी कोळीवाड्यामधल्या एका 10 बाय 8च्या घरामध्ये एवढी माणसं एकत्र राहणं त्या काळामध्ये, ती सगळी भावंड आणि हे सगळे राहणं कायम, कर्जाचे डोंगर असणं. म्हणजे त्या काळामध्ये बँका नव्हत्या किंवा कुठली लोन मिळत नव्हती, पठाणाकडनं कर्ज घेतली जायची त्यावेळेला. आणि त्या पठाणाचे कर्जांचे रेट, जे इंटरेस्टचे रेट असायचे ते इतके घाबरवणारे होते त्या काळामध्ये. गॉड. या. माझ्या वडिलांनी कर्जाचा धसका घेतला होता, त्यामुळे पुढे त्यांनी आयुष्यात कधी कर्ज काढायचं, म्हणजे आमची लग्न केली तरी कर्ज नाही काढलं कधी त्यांनी. जेवढं होतं तेवढ्यामध्ये त्यांनी भागवलं. असं असं एवढा कर्जात, कारण ते नोकरी, तिघांचेही पगार यायचे, ते 10 दिवसात पहिल्या सगळे कर्ज फेडण्यामध्ये जायचे आणि परत 10 दिवसानंतर कर्ज लगेच घ्यायला लागायचं. अशा प्रकारचं एक मुंबईचं गिरणगावातल्या माणसाचं, एक कनिष्ठ वर्गाचं त्यावेळेचं जे जगणं होतं ते माझे आई वडील जगलेले आहेत. नंतर मग हळूहळू तुम्ही शिकला, ते प्रोफेसर झाले, मग आमचं पदार्पण, वर्ग बदलला थोडा, कनिष्ठ म्हणणं थोडा आम्ही मध्यम वर्गात, लोअर मिडल क्लासमध्ये आलो. असा एक तो वर्ग बदलत जातो आपला, त्याप्रमाणे तो वर्ग बदलला. आणि हे वर्गीय
वास्तव जे होतं ते सगळ्यांना मुंबईमध्ये काय होतं, आपण आम्ही मला वाटतं कधीतरी चाळीत राहिल्यानंतर त्याची जाणीव पण होत नाही तुम्हाला, कारण तुम्ही सगळे एकाच एकाच सारखे असता, हम्म. आर्थिक दृष्ट्या सुद्धा आणि सांस्कृतिक दृष्ट्याही. हम्म. मला वाटतं पण त्या काळामध्ये ना एक होतं सरन्या, सांस्कृतिक दृष्ट्या माणूस जरी कनिष्ठ वर्गातला असला ना तरी खूप समृद्ध होता सांस्कृतिक दृष्ट्या. Yeah. मी जे मगाशी म्हटलं की आम्ही वर्तमानपत्र वाचणं असायचं हो, आपल्याकडे हो. त्या काळामध्ये मुंबईमध्ये. आता उदाहरणार्थ आपला हा गणेशोत्सव आहे, आमच्या घाटकोपरच्या ह्याच्यामध्ये 3 गणेशोत्सव असायचे आणि 10 दिवसाची पत्रिका यायची आम्हाला हा. त्यावेळेला. हा असं म्हणजे बुकलेट सारखं यायचं हा. आणि त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज असायच्या, कार्यक्रम असायचे आणि प्रत्येक दिवशी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार जे काही वार असायचे आणि जे काही दिवस असायचे त्या तारखेनुसार कार्यक्रम. आणि त्याच्यामध्ये किंवा काही वसंत व्याख्यानमाला असायच्या, शरद व्याख्यानमाला असायच्या. त्याच्यामध्ये ह्या गणेशोत्सवामध्ये सुद्धा आता जे बँड लावले जातात आणि हा. डीजे लावले जातात तो प्रकार नव्हता. त्यावेळेला चांगली नाटकं होती. मी सगळी बाळ म्हणजे त्यावेळेला कोलटकरांची जी नाटकं वाव. आहेत किंवा लग्नाची बेडीसारखं अत्र्यांचं नाटक आहे, हे मी गणेशोत्सवामध्ये बघितलेले आहेत. ही नाटकं, चांगली नाटकं दाखवली जायची, चांगले चित्रपट दाखवले जायचे त्या काळामध्ये, भाषणं व्हायची लोकांची, वाव. म्हणजे व्याख्यानं, स्पीचेस कोणत्या तरी विषयावर ही गणेशोत्सवामध्ये होत होती आणि तो लोकांना. खाली ढिंचाक ढिंचाक म्यूजिक नहीं था. नाही, अजिबात नाही. एक मी म्हणते ना असं की एक समृद्ध वाढ तुमची होत होती, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक यायची, त्यांची भाषणं ऐकायचो. मला वा. आठवतं माझे वडील मला त्यावेळेला ज्यावेळेला पहिल्यांदा छत्रपती शिवाजींचं चरित्र आलं त्याचं वाचन व्हायचं. वा. मग मी घाटकोपरला ते वेस्टला पंतनगरमध्ये व्हायचं ईस्टला, तर घाटकोपर वेस्टमधनं आम्ही 40 मिनिटं चालत जायचो तिकडे, त्या एका शाळेत व्हायचं ते, ऐकायचं 1 तासाचं ते भाषण, त्यांचं भाषण म्हणजे ते वाचन, हा. हा. देवीचं संपूर्ण चरित्र 8 दिवसाचं चरित्र असं आम्ही रोज जाऊन ऐकायचो ते. वाव. मग पूर्ण शिवाजीचं चरित्र त्यावेळेला आम्हाला कळलेलं होतं. जे काय असतील संस्कार जे झाले, भाषणं ऐकायला जाणं, असे अनेक होत होते. इव्हन माझा नवरा जो भायखळ्यामध्ये जन्मला आणि भायखळ्यासारख्या ठिकाणी जिथे सगळी मिश्र मिश्र कम्युनिटी आहे, सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे लोक राहतात, त्या भागात तो जन्मला. आणि तो सुद्धा ते आम्हाला सांगतो की त्याच्या इथे पण हे सगळं वातावरण होतं, लायब्ररीज होत्या, वाचन होतं, वाव. सगळं होतं. म्हणजे एकीकडे थोडंसं अंडरवर्ल्डचं जग सुद्धा तिथे होतं थोडंफार हा. आजूबाजूला. त्याच्या चाळीत जो राहत होता दगडी चाळीच्या बाजूला लाल विटाची चाळ होती, त्याच्याही तिथले लोक होते. पण त्या वातावरणामध्ये शिक्षणाचं जे महत्व होतं ते सगळ्यांना जाणवत होतं त्या काळच्या लोकांना. आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप सगळीजण, आणि तो सुद्धा ज्यावेळेला आणीबाणीची वेळ होते तो आम्हाला नेहमी सांगतो की सगळ्यांची भाषणं ऐकायला तो जायचा त्यावेळेला. म्हणजे आणीबाणीमध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये जे काही सगळी भाषणं होत होती, हे होत होती, ते सगळं ऐकायला जाणं, त्याच्यातनं तुमची एक काय म्हणते विचार करण्याची पद्धत तयार होणं, हे सगळं खूप छान संस्कार मुंबईने केलेले आहेत असं मला वाटतं. मुंबईचं मला जगण्याचा आणखीन एक काय वाटतं माहितीये महत्वाचा सरन्या भाग, तुम्ही सर्वसमावेशक होता मुंबईमध्ये. हम्म. म्हणजे तुम्ही सगळ्यांना एकत्र घेता आपल्या हो, बरोबर. हो. इथे जात, मी मध्ये ना एक लेख वाचला होता मायग्रेशन बद्दल, हम्म. स्थलांतराबद्दल, की का लोक स्थलांतरित होतात. समजा युपी, बिहार किंवा इतर ठिकाणाहून त्यांच्या काही मुलाखती होत्या. तमिलनाडु हा, सब जगह. सगळीकडनं म्हणजे युपी बिहारचं मी ते वाचलं होतं त्याच्यामध्ये त्यांचे होते. तर त्यातली काही लोक दलित आहेत आणि ते म्हणतात की उद्या मी एक दलित आहे, मी माझ्या गावामध्ये चहाचं दुकान टाकलं तर हम्म. दलित म्हणून मला माझ्या दुकानात कोणीच येणार नाही. अल्लाह. मुंबईमध्ये मला कोणी जात नाही विचारत, मी पाणीपुरीचं दुकान टाकू शकतो, चहाची टपरी टाकू शकतो, काही करू शकतो, येणारा माणूस खाणार आणि निघून जाणार, तो तुझी जात कोणती आहे हे विचारणार नाही. तर हम्म. ह्या अर्थाने मला मुंबई फार महत्वाची वाटते आणि सगळ्या महानगरांचं हे वैशिष्ट्य आहे की ते तुम्हाला ते एखाद्या मेल्टिंग पॉट सारखं असतं. हो, हो. ते तुम्हाला सगळं सामावून घेतं तुमच्या जात धर्माच्या पलीकडे. आणि हम्म. मुंबई ती आम्ही पाहिलेली आहे. हम्म. आज थोडी मुंबई वेगळी दिसायला लागली आपल्याला, ह्या सगळ्या जो काय केऑस आता धार्मिक तयार झालेला आहे त्याच्यामुळे, पॉलिटिक्स, पॉलिटिक्स आणि कम्युनलिझम. कम्युनिझम आणि ह्या सगळ्यांनी जो तयार झालाय. पण ती मुंबई जी माझ्या आठवणीतली आहे आणि मी ज्या मुंबईत जगली आहे, ती अतिशय सेफ मुंबई, बायकांचा रिस्पेक्ट करणारी, या. प्रत्येक माणसाचा रिस्पेक्ट करणारी त्याच्या जातीय धर्मापलीकडे. कारण मी ज्या जाईत राहत होते ना, तिथे उत्तर प्रदेशचे लोक होते, तिथे गुजरातचे लोक होते, तिथे शीख होते, तिथे पारशी होते, हम्म. दलित होते, बहुजन समाजातले लोक होते, आदिवासी होते आणि ब्राह्मण, भंडारी, सगळे ज्या ज्या आपल्याकडे जाते ते सगळे आमच्या आजूबाजूला लोक राहत होते आणि तरी गुणागोविंदाने राहत होते. असं एक वातावरण होतं.
त्यामुळे मला मुंबई ती त्या दृष्टीने फार महत्वाची वाटते आणि ते संस्कार घेऊन आम्ही सगळे मुंबईकर, आता तूही मुंबईकर आहेस, तुला माहिती आहे Correct. की आपण हे संस्कार घेऊनच वाढतो. Absolutely. And what you said, it just reminded me of uh, my research is 20th century poets, and I'm reading, the more I'm realizing that there were Jewish poets, there were Christians, Muslims, Hindus, just about every religion. And ma'am, you said that growing up in your environment in Girangaon और अराउंड द मिल्स, यू सेड सारे त्योहार मना रहे थे, आप एक साथ मनाते थे. सो व्हाट वाज दैट एनवायरनमेंट लाइक? आई एम आल्सो वेरी इंटरेस्टेड कि ऑन द वन हैंड एक बहुत ही प्रोग्रेसिव एनवायरनमेंट है which was influenced by communist party, so not religious, more atheist. सोशलिस्ट पार्टी है. हाँ, सोशलिस्ट पार्टी, लेकिन एट द सेम टाइम सारे फेस्टिवल्स मनाते थे, तो वो एनवायरनमेंट कैसा था? हाँ, वही मैं अभी बोली ना कि हाँ. जो था ना वो इसके आगे जाने वाला था. दे वर थिंकिंग अबाउट द ह्यूमन बीइंग. हम्म. सोल जो है था ना मुंबई का, वो सब लोगों को साथ में लेने का है. म्हणजे हम्म. सगळ्यांना एकत्र घेऊन येणं, सगळ्या जमातीतल्या धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी हे सगळे सण फेस्टिवल्स साजरे केले जात होते. म्हणजे तुम्ही नवरात्रामध्ये फक्त गुजरात्यांना गरबा खेळताना नाही पाहिलं. तिथे हाँ. सगळ्या, म्हणजे तिथे मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, तिथे जैन आहेत, बुद्धिस्ट आहेत, हिंदू आहेत, सगळे एकत्र येऊन तिथे खेळणार आहे. तिथे तिथेही त्या काळामध्ये तुम्ही कोण, म्हणजे आता हे विशेषतः ह्या जातीसाठी, ह्या लोकांसाठी, हिंदूंसाठी किंवा असं काही नव्हतं. येणारा प्रत्येक त्या गरबा खेळत होता, नवरात्रीत जात होता, सामील होत होता. ते घट घेऊन जाणं आणणं सगळं होतं. गणेशोत्सवामध्ये पण तोच माहोल होता सगळा. म्हणजे तिथे आजही तुम्ही बघता की आज समजा लालबागच्या राजाला गर्दी होते. लालबागचा राजा फार लहानपणी बघितला, जेव्हा हाँ. तो हाँ. जेव्हा तो नवसाचा नव्हता. रियली. तो नवसाला पावणारा नव्हता. आता तो पावणारा वगैरे झालाय, जे काही झालंय त्याच्या गोष्टी तयार केल्या गेल्या आणि ते झालेले हाँ. ते गोष्टी वेगळ्या आहेत. पण हे सगळं त्या काळामध्ये होतं ना, तो एक म्हणजे गणपती हा सगळ्यांचा आवडता देव आहे. मला माझ्या रियली. हा माझ्या मला नेहमी वाटतं की सगळ्या देवांमध्ये सगळ्यांचा गणपतीवर जेवढी भक्ती आहे ना, तेवढी कोणावर नाही. तो आवडतो सगळ्यांना, तो आपला वाटतो. गणपती इज म्हणजे इथे आपल्या सोलशी हार्टला जवळ असलेला असा एक तो देव आहे. आपला मित्र वाटतो तो मला नेहमी. आणि देव मित्र वाटणं ही फार महत्वाची गोष्ट असते, की हाँ. तो माझ्याबरोबर आहे हे वाटणं. हे आपल्याकडनं आता हरवलंय. आता करेक्ट. आपण काय करते, देवांचा उपयोग आपण आपल्या सत्ता करण्यासाठी करायला लागलो. हम्म. सगळ्याच देवांचा उपयोग आता आपल्या पॉवरसाठी करायला लागलेला आहोत. आणि जेव्हा धर्माचा आणि देवाचा उपयोग ह्याच्या पॉवरसाठी आणि सत्तेसाठी व्हायला लागला ना, तिथे मुंबईचं वातावरण हळूहळू बिघडलं असं मला वाटतं. म्हणजे मुंबईतलं हे सगळे सणवार, म्हणजे मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड जरी असलं ना तरी ते हाँ. त्यांच्यापुरतं असायचं. ते लोकांमध्ये नव्हतं गेलं, असं हाँ. पाझरलं नव्हतं. आता हे सगळं हिंसा, राग, चीड एका दुसऱ्यामध्ये ही सगळ्यांच्या मनात पाझरत गेले. आणि त्या पाझरवण्याचं कारण, हे पाझरवलं गेलंय, असं हम्म. ते पर्क्युलेट होत गेले. आणि ते काम केलंय ते आपल्या ह्या सत्ताधारी लोकांनी केलेलं आहे, की त्यांना लोकांची मनं कलुषित करण्याचं. ते काम पूर्वी होत नव्हतं. लोक खूप छान राहत होते एकमेकांशी, म्हणजे माझ्या बाजूला. म्हणून त्यामुळे मला माझ्या कथांमध्ये जे येतं ना सरन्या, त्याच्यामध्ये माझ्या कथांमध्ये मुस्लिम माहोल खूप येतो. त्याला कारण मी मनमाडला राहिलेले आहे. आणि मनमाडला मी 5वीत असताना, म्हणजे बाबांना प्राचार्य झाल्यानंतर जो बंगला मिळणार होता ना, तो हम्म. तयार झाला नव्हता. म्हणून आम्ही 1 वर्ष गावात, अख्खं वर्ष मी तिथे तिकडच्या शाळेत पण गेली होती. आईने सुट्टी घेतली होती 1 वर्षाची, तर आम्ही तिथे मनमाडला राहिलो होतो. मी ते मोहल्ल्यात राहिलेली आहे. आणि आमचा मालक रियली. शीख होता. आणि इतकी गोड माणसं होती सगळी. त्यामुळे मला ना त्यांचा सगळा तो माहोल, त्यांची भांडी, त्यांची जेवणाची पद्धत, एकत्र बसून जेवणं, ते बिर्याणी करणं, मोहरमच्या वेळेला रोट तयार करणं, हे सगळं माझ्यामध्ये असं भिनलेलं आहे. त्यामुळे माझ्या काही कथा, म्हणजे ओल हरवली नावाचं जे माझं कथासंग्रहाचं नाव आहे, त्यातली जी ओल हरवलेली माती नावाचंच कथा आहे. ओ. त्याच्यामध्ये फातिमा बीच आणि ते सगळं वातावरण आहे ना, ते हाँ. माझ्या डोक्यात कुठेतरी त्या मनमाडचं वातावरण आहे. ते हम्म. मनमाड आलेलं नाहीये त्याच्यामध्ये. पण त्या घरातलं वातावरण आपोआप तुमच्या लेखनामध्ये येत राहतं, जे तुम्ही आजूबाजूला पाहता. आजूबाजूला जे जे आपल्याला दिसतं, आपण निहाळतो, पाहतो, ऑब्झर्व करतो. या. ऍक्च्युली लेखक शेवटी ऑब्झर्वर असतो समाजाचा. या. काय चाललेलं आहे आजूबाजूला ते सतत ऑब्झर्व करत असतो आणि तो ते आणायचा आणि त्याच्या
ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी माझ्या सगळ्या कथामध्ये येत राहतात. त्याचं कारण आहे, मग ते ख्रिश्चन असो, एखाद्या कथेचा माझा नायक ख्रिश्चन आहे, मित्राची गोष्ट सारखी नावाची. त्यामुळे इथे धर्म आणि ह्याचा प्रश्न आला नाही, कारण हे सगळं जगणं आम्ही जवळून बघितलंय. आणि हम्म. इतकी गोड माणसं सगळे आमच्या तिकडचे. जे एक प्राध्यापक होते शेख म्हणून, इंग्रजीचे प्राध्यापक होते ते. आणि इतकं सुंदर वातावरण, छान गायचे, आणि आम्ही त्या दिसायला सुद्धा आम्ही त्यांना बोलायचो, देवानंद वगैरे बोलायचो त्या काळात. तर ही अशी खूप मजा मजा करण्याची, एकत्र राहण्याची, एकत्र जेवण्याची आणि गप्पा मारण्याचा, असा सगळा तो माहोल होता. तो मुंबईत होता आणि तो बाहेरही होता असं मला वाटतं. केवळ इथेच होता असं नाही, एकूण आपल्या देशातच होता तो माहोल असं म्हणायला हरकत. Yeah. तो आता बिघडून गेलेला आहे, ते कबूल करायला हवं. तर सांगण्याचा मी जे म्हणत होते ना, की हा सगळा माझ्या चाळीमध्ये पारशी पण होते, जसे हे होते. त्यामुळे सगळ्यांचं जगणं थोडं 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 आपोआपच आपल्यामध्ये हे होतं. एकमेकांच्या घरी जाणं, म्हणजे आम्ही दिवसभर आमच्या घरात चाळीमध्ये राहिल्यावर तुला माहितीये, तुम्ही तुमच्या घरात बसतच नाही, अर्धा वेळ तुम्ही बाकीच्यांच्या घरातच असता शेजाऱ्यांच्या. तर ते शेजाऱ्यांच्या घरात जाणं, तिथे राहणं, वाचत बसणं, पुस्तकं आणणं, बॉरो करणं. म्हणजे मी लायब्ररी लावलेलीच होती, पण एकमेकांच्या घरी जाऊन सुद्धा ते काय वाचतायत किंवा मी काय वाचते ते घेणार. आणि माझे वडील त्याला आम्हाला लहानपणी खूप पुस्तकं आणून द्यायचे. म्हणजे माझ्या वाचनाची सुरुवात श्यामच्या आईने वेळ झालेली असेलच, पण पुढे Yeah. माझं 7वी 8वी पर्यंत इतकं वाचन वाढलं, आणि 10वी पर्यंत तर जवळजवळ मी मराठी साहित्यातलं सगळं त्या काळात जे येत होतं ते वाचलं होतं. So sweet. असं होतं सगळं वातावरण. But so मैम, what you told me अभी कि आजू बाजू में जो भी आप ऑब्जर्व करते थे, that has come into your writing, and I notice some themes that are very prominent in your work is Baicha Kavita, like for women's writing, or the presence of work, like actual calm. And I feel like it's what you grew up in, that environment of, first of all, having a mother and grandmother who worked is a huge Yeah, privilege. I think my great grandmother was married at 10 or 11, and my grandmother was not allowed to work. So it's a huge privilege. And so, all of these things that you saw around you, how have they come into your writing, and how did you start writing? माझं लेखन सुरू झालं ना, ते मला असं वाटतं मी 12वी झाली असेल त्याच्या Oh, 12वी. young. You were 18 then. हा, मी मला असं वाटतं 77ला माझं 12वीचं वर्ष होतं, आणि मी 12वीची परीक्षा देऊन मनमाडलाच गेली होती वडिलांकडे. आणि मी जसं म्हटलं की वाचन माझं प्रचंड, म्हणजे तोपर्यंत मी सगळेच, म्हणजे अरुण साधूंपासून, त्याला अरुण साधूंचं सिंहासन, मुंबई दिनांक वगैरे खूप गाजत होतं. ही पुस्तकं तर वाचायला सुरुवात केलीच होती त्या काळामध्ये. ती म्हणजे आता मला नीट आठवत नाही कोणत्या काळात केली ते, म्हणजे अगदी डेट ह्याच्याप्रमाणे नको होतो. पण ही सगळी पुस्तकं, म्हणजे हे सगळे साधू असतील, जी ए कुलकर्णी असतील, हे सगळे मी कंटिन्युअस वाचत होते. आणि त्यामुळे कुठेतरी ना असं आतमध्ये सतत अस्वस्थता होती, हलत होतो. काहीतरी वेगळं आपण वाचतोय, काहीतरी वेगळं जगणं आहे. जीएनच्या कथांमधला, जे कुलकर्णी एक खूप प्रॉमिनंट लेखक आहेत आमच्या मराठीतले, आणि त्यांच्या कथांमधला एक असा एक गूढ प्रकारचं जगणं आहे, आणि खूप तरल असं वेगळ्या धारवाड बेळगावकडच्या त्या Hmm. सगळ्या ह्या, आणि ते ज्या पद्धतीने फुलवत जायचे ते सगळं असं पकडून ठेवणारं होतं. त्याच काळात मध्ये मग काहीतरी पुढे माझ्या हातात नंतर सानिया आली, नंतर गौरी देशपांडे थोडी उशिरा आली. पण ह्या सगळ्यांना मी वाचत असताना, आणि माझ्या घरात मी जसं म्हटलं ना, Huh. मनमाडला, आता हे मी सांगितलं नाही, इकडे मुंबईमध्ये मी राहत होते आणि मनमाडला बाबा प्राचार्य होते, आणि ते मराठीचे प्राध्यापक. मनमाड हे शहर तुम्हाला जर माहिती असेल तर एक जंक्शन आहे. मनमाड हाँ. जंक्शन आहे, तिथून सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात गाड्या. म्हणजे औरंगाबाद जातात, पुण्याला जातात, मुंबईला येतात, सगळीकडे जाणाऱ्या गाड्या Hmm. आहेत तिथे. त्यामुळे ते जंक्शनची जी संस्कृती असते ना, कल्चर, जंक्शन कल्चर थोडं डिफरंट असतं, कारण सगळे मिक्स लोक राहतात. तर Okay. त्या प्रकारचं जंक्शन असलेल्या त्या ह्याला माझ्या बाबांनी कल्चरल जंक्शन केलं. कल्चरल जंक्शन ह्या अर्थाने की एक सांस्कृतिक केंद्र उभं केलं त्याने तिथे. आणि त्या काळामध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये ते सतत कोणा मोठमोठ्या लेखकांना बोलवायचे, सेमिनार्स घ्यायचे. अनेक ऍक्टर्स, म्हणजे ए के हंगल पासून मला आठवतंय की त्या रेलगाडी म्हणणारे बावर्ची मधले ते हाँ. हरिश्चंद्र चट्टोपाध्याय का काहीतरी आहे, ते Oh, सुद्धा wow. आमच्याकडे आले होते त्यावेळेला. आणि खूप मोठे, म्हणजे ग्रेस आलेले आहेत, नारायण सुर्वे तर, मी नारायण सुर्व्यांना मनमाडलाच पहिल्यांदा ऐकलं. Really? हा,
आणि ते आले होते आणि त्यांचा त्यावेळेला I'm जाहीरनामा just reading him. या आय नो हा जाहीरनामा नावाचा जो कविता संग्रह आहे त्यांचा, त्यांच्या म्हणजे हा आला होता नुकताच. आणि त्यांना तिथे कविता म्हणायला सांगितली आणि त्यांची ना एक कविता होती, माझ्या देशाच्या नोंद बुकात, सॉरी, माझ्या देशाच्या नोंद बुकात माझा अभिप्राय. Hmm. हा म्हणजे माझा अभिप्राय, यू अंडरस्टूड ना, म्हणजे माझं मला काय वाटतं माझ्या देशाबद्दल. इतकी सुंदर ती कविता होती ना, आणि मी ती ऐकली ना सरांना, आय वॉज म्हणजे असं ना आता पण ते हे येतंय म्हणजे शहारा I'm येतो. getting goosebumps त्या now, actually, मला just सुद्धा listening असं to you. वाटतंय. आणि त्याच्या ओळी तुला मी सांगते इतक्या सुंदर होत्या ना, म्हणजे मी बोलू का ती कविता त्यांची? हा Please, yes. कारण मला ना, माझ्या नारायण सुर्वे खूप आवडते कवी आहेत त्यामुळे आणि नारायण सुर्वे परत गिरण गावातले, त्यामुळे ते एक वेगळी नाळ जुळणं असतं ना, ते तसं होतं. ते आलेले होते. बघ आता किती छान आहे, माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय. Hmm. ख्रुश्चेव, केनेडी, नासेर वगैरे वगैरे यांच्या सोबत माझे नाव हे बरे नाही हे खरे. म्हणून 25वे पान ओलांडून, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला 25 वर्ष झाली होती ना पूर्ण Hmm. स्वातंत्र्याला, Ha ha ha. त्याच्यानंतर त्यावेळेला लिहिलेली कविता आहे Okay. की ही वॉज लुकिंग ऍट हिज कंट्री Yeah. आफ्टर 25 years ऑफ द इंडिपेंडन्स. Yeah. 25वे पान ओलांडून 26व्या पानावर गुलाबाचे फूल ठेवून मी आता सुरुवात करतोय. हे माझ्या देशा, सूर्यकुलाचे आपणही एक सभासद म्हणून सूर्यकुलाला शोभेसेच वर्तन व्हावे. Oh. आपण सभासद आहोत, पण त्यावर आपलं वर्तन चुकीचं होऊ नये, जे आता आपलं होतंय सूर्यकुलाचं, तसे आपण वर्तन पाहिजे. तसा आज मी हर्षाने मोहरून गेलो नाही, उदासीनही झालो नाही. या दोहोंमध्ये हे देशा, कुठेतरी आपण उभे आहोत. किती सुंदर ओळ आहे बघ सरन्या. हर्ष, 25 वर्ष कंप्लीट केली म्हणून हर्ष आहे, आनंद आहे. पण त्याच वेळेला तो म्हणतो की मी उदासी झालो नाही आणि आनंद पण नाहीये. म्हणजे मला वाईट, म्हणजे उदास नाही झालोय मी की Hmm. काय होतंय आपल्या देशातली परिस्थिती काय आहे, आणि आनंदूनही गेलो नाहीये. Ah. मध्ये मी उभा आहे, म्हणजे आनंद पण आहे आणि थोडासा मध्ये आतमध्ये कुठेतरी असं एक सल पण आहे, कुठेतरी Ah. वाईट पण वाटतंय की आपण अजून 25 वर्षात काय कमवलं, ह्याचा एक हिशोब मांडतायत ते. कदाचित असेही असेल, तू आणि मी दोघेही प्रौढ झालो आहोत. मी इथे यायला निघालो ना, तेव्हा हिरव्या वृक्षांनी शहराच्या सीमेपर्यंत माझ्यावर माया धरली. नद्या मुरडतच मागेच थंबकल्या. मला पोचवायला माझ्याही पुढे दूरवर पाने फडफडत फडफडत पंखातून उडाली. रस्ते तर माझ्या पुढेच चालले होते. त्यातला एक मात्र भारीच बडबड्या होता. रस्ता बडबड्या होता बरं का. Hmm. तुम्हाला रस्ता ठाऊक नसेल तर मी दाखवतो माझ्याच पुढे, तो म्हणत तो माझ्याच पुढे चालला. ही नगरातून उभी राहिलेली महानगरे, आता हे महानगरांबद्दल बोलतायत. हा, ही नगरातून उभी राहिलेली महानगरे, त्यांची उघडझाप करणारी अंधार उजेडाची दारे, सभोवारची हिरवीगार खेडी, लुचणारी वेडी, त्यातले एखादे मस्त वाल दाबेही तोडी. हे रस्ते, या रक्तवाहिन्या, आणि हे आपले प्रचंड नगर धडधडत्या बॉयलर सारखे. हे आपले हृदय, हे शहर म्हणजे आपलं हृदय, यातली Ah. धडधड आहे ती. Ah. तुझे नि माझे हर्षाने आंघोळून जाते, नक्षत्रासारखे लुकलुकते, तुझ्या बोटात हिऱ्याच्या अंगठीसारखे हे शहर झळमळते. म्हणजे भारत देशाच्या बोटामध्ये मुंबई शहर हे हिऱ्याच्या अंगठीसारखं आहे, अशी त्यावेळेला त्यांनी कल्पना केलेली होती. आणि नंतर मग ते पुढे म्हणतायत की सूर्यकुलाचे आपण सभासद म्हणून म्हणतोय, हे जे आकाश आहे ना, त्याला रंगाचे 4 ब्रश मारायला हवेत. रंगाचे 4 ब्रश मारायला हवेत. तांबडा सूर्यगोल भिलाईच्या झोतभट्टीकडे वळवायला हवा. उपसा करून समुद्राचा त्याचेही एक सुंदरसे नाव ठेवायला हवे. शेतांचे तुकडे झटकून पुन्हा नीट हारीने अंथरायला हवेत. आणि हे देशा, देश कशाला म्हणतात याचेही भान आपण ठेवायला पाहिजे. Hmm. किती आता ही कविता आता वाचायला पाहिजे ह्या काळात, असं मला वाटतं. Yeah. देश कशाला म्हणतात ह्याचं भान आपण विसरलो आत्ताच्या काळामध्ये. त्यावेळेला 25, आपल्याला तर 75 वर्ष झाली. Relevant है आज भी. हा, हाँ. तरी 25 वर्ष आली तेव्हा ते म्हणतात की आपल्याला भान ठेवायला पाहिजे देश कशाला म्हणतात. लोकसभेत ठराव येण्याआधी डोंगर कुशीतील पानांच्या कोवळ्या छायेत तरारणाऱ्या ढगांच्या थंडाव्यात लावणीच्या मातकट हातात ते फडफडावेत. म्हणजे आपण काय म्हणतोय ना, ते ठराव लोकसभेमध्ये जेव्हा ठराव येतात ना, आता आपल्याला माहिती आहे विधेयकं पास केली जातात लोकसभेत चर्चा न करताच. Yeah. नारायण सुर्वेने काय म्हटलंय, ते ठराव येतात ना, ते हाँ. तिथे नको मंजूर व्हायला, आधी ते कुठे जायला पाहिजेत,
तर डोंगर कुशीमध्ये, हा, लावणी जी आपण करतो भाताची, शेतीची, त्या शेतात जायला पाहिजे, त्यांच्या मातकट हातात ते फडफडायला पाहिजेत आणि तिथून मग ते यायला पाहिजेत लोकसभेत. किती सुंदर कल्पना आहे ही. That image is very I know. म्हणजे हे striking. मला आता वाटतं की आता नारायण सुर्वे नाहीयेत, पण आजही कविता जास्त ऍप्लिकेबल होते असं मला वाटतं. Yeah, scary. हा, त्यांना कारखान्याकडे पाठवायचे आणि हे ठराव आहेत त्यांना कारखान्याकडे पाठवायचे. मधल्या सुट्टीत लेथला टेकून कुपन वरचा किट्टीतला चहा देत घेत चर्चा करता करता नको असलेले शब्द पोलादी चिमट्यात धरून घण घालून नव्याने घडवले जावेत. म्हणजे लोकसभेतल्या ठरावांचे नको जे शब्द आहेत ना, आणि किंवा चुकीचे शब्द असतील ते परत दुरुस्त करावे. आणि ते कसे करावे, तर गिरडीमध्ये त्याच्यावर हॅमर मारून ठीकठाक करायचे. That image, how he Image, I know replicated. so much he's telling in that image. Yeah, yeah. त्यांना गाव कुसाबाहेरील वस्तीत पण पाठवायला पाहिजे. ठरावांना कुठे पाठवायला पाहिजे? शेतात, हाँ, कारखान्यात, हाँ. आणि गाव कुसाबाहेरच्या वस्तीत कातडी कमवता कमवता 10-5 टाके तिथेही घातले जावेत. जिथे लोक चामडी, गुरांची चामडी शिवतायत, हे करतायत, तिथे 10-5 टाके तिथे घालावेत. आणि विद्यापीठातील वर्गात पण जायला पाहिजेत. विद्यापीठातील वर्गात प्रवेशताना कुलगुरूंच्या रागीट मुद्रेसारखे ते येऊ नयेत. मित्राने प्रवेशता सुगंध दरवळावा तसे यावेत. म्हणजे हे ठराव जे होत आहेत लोकसभेमध्ये, Hmm. ते मित्रासारखे असावे सामान्य लोकांसाठी. त्यांनी दरवळत यावं सुगंधाने, हे असे ठराव व्हायला पाहिजेत असं नारायण सुर्वे त्या काळात म्हटलं. मी मुद्दा माझी कविता काढली कारण तू विचार कर, मी जेव्हा 12वीत होती तेव्हा मी ही कविता ऐकलेली आहे, सरन्या. आणि माझ्यावर त्या कवितेचा एवढा प्रभाव झाला होता Yeah. की असं तेव्हा मी त्यांची सही घेतली होती, त्याला मी ती लिहून त्यांची सही घेतली. आणि मला असं वाटलं, अरे आपल्याला असं लिहिता यायला पाहिजे, अशा प्रकारचं लिखाण आपल्या हातून काहीतरी व्हायला पाहिजे असं वाटायचं. आणि मग शेवटी ते म्हणतायत, हे माझ्या देशा, सूर्यकुलाचे आपण सभासद म्हणून म्हणतोय, स्त्री बाई Hmm. केवळ एक मादक आणि उत्तेजक पदार्थ हाच आजच्या कुलीनांच्या नजरेतील बघण्याचा अर्थ. ती फुलवाड्याकडील एक पुडी, एक कुडी, एक गुडिया. ओ माझ्या देशा, मी शर्मेने दबून चाललोय. म्हणजे लोक ज्या पद्धतीने बाईकडे बघतात त्या Yeah. कल्पनेने मी शर्मेने दबून चाललोय. हे आणि असे कितीतरी आठवून अंतकरणात पेट्रोल सारखे साठवून चाललो. जर कधी काळी अस्वस्थसे आम्ही देहाच्या वाती वळून प्रज्वलित करून तुझ्या निरंजनात पालवून एका नव्या क्रांतीकडे, नव्या प्रकाशाकडे आमचे घोडे उधळले, तर हे देशा, कृतज्ञतेचे आरोप आमच्यावर करू नकोस. तुझ्या आकाशातील आम्हीही तारे आहोत हे विसरू नकोस. हे प्रत्येक वाक्य या कवितेतलं ना, आज मला वाटतं इतकं महत्वाचं आहे की हा देश, हे सरकार किंवा लोक विसरतायत, राज्यकर्ते, की सर्वसामान्य माणूस हा ह्या देशाचा एक महत्वाचा भाग आहे. तू विसरू नकोस, तो सुर्वे सांगतायत, हे देशा तू विसरू नकोस, आम्ही पण तुझ्या या सूर्यकलातले एक सभासद आहोत. Yeah. इतकी सुंदर कविता लिहिली होती. आणि माझ्या कवितेचा प्रवास असा सुरू झाला. हे ऐकत ऐकत तुम्हाला सुचतच ग, म्हणजे तुम्हाला सुचायला लागतं. आणि मग मी त्याला एक कथा लिहिली, कविता लिहिली. Ah, हा, पण एक how गोष्ट. interesting. हा, So he was one of your inspirations. हा, ही वॉज, मेनी अदर पीपल वर ऑल्सो Yeah. कन्व्हिन्स. खूप जणांना, म्हणजे मी मर्ढेकरांच्या कविता त्याला वाचत Oh, होते. yes, of किंवा course. त्यानंतरच त्या काळामध्ये मला मग थोडी आणखीन मोठी होतानाच्या दिवसात मला आठवतंय, गोलपिठा आला माझ्या हातामध्ये. Oh, yes. तर ही लोक सगळी आहेत. म्हणजे मला एकीकडे थोडी रोमॅन्टिक कविता आवडत असली तरी ती गुणगुणायला आवडायची. पण माझे आवडते कवी पहिल्यापासून कोण होते माहितीये का? मुंबई असे रुतलेले मर्ढेकर. Hmm. मर्ढेकर, बासी मर्ढेकरांच्या कविता जर ऐकली तर त्या सगळ्या मुंबईच्याच कविता आहेत Yeah, जवळजवळ. त्या सगळ्या मुंबईच्या, त्या कारखानदारी, आधुनिक जग, yeah. आणि त्यात ते यंत्रयुग आलेलं होतं आणि ते यंत्रयुगाचा माणसावर झालेला परिणाम ते सांगत होते. त्यानंतर नारायण सुर्वे असतील, विंदा करंदीकर, ही सगळी माणसं, सदानंद रेगे आमच्या खूप महत्वाचे कवी आहेत. आणि मी म्हणजे मला अरुण केलटकर, दिलीप चित्रे वगैरे आवडतात. माझ्या सगळ्यात आवडते कवी आहेत ते रेगे, मर्ढेकर, Particular. सुर्वे, अशी ही माणसं म्हणजे खूप अशी जवळची आहेत. रेग्यांचा मध्ये जो एक सूर आहे ना, बरोबर विरोधाभास जगण्यातला पकडून उपहासात्मक लिहिणं, किंवा एक सटायर, Oh, पॉलिटिक्स, okay, okay. Reggae. जगण्याचे, हा, ती Hmm. त्यांच्यामध्ये होती. आणि मला पूर्वीपासून ह्या सटायर बद्दल का, किंवा उपरोध माझ्या कवितेमध्ये पण तो सतत कदाचित येत असेल, माझ्यावर त्यांचा थोडासा प्रभाव असू शकतो त्या काळामध्ये. तर ही सगळी माणसं वाचायला लागली मी नंतर, हे सगळं पाहून. म्हणजे अगदी मला आठवतंय,
की कविता पण मी जेव्हा पाठ्यपुस्तकात शिकायची त्यावेळेला मला रोमॅन्टिक कवितेपेक्षा मला ही अशी आधुनिक कविता जी मॉडर्न पोएट्री आहे ती जास्त Yeah. आवडत होती आणि जी आपल्या जगण्याशी रिलेटेड आहे ती कविता मला अशी खूप आतमध्ये पोचत होती. तसा तो सगळा काळ होता आणि कदाचित माझ्या जगण्याशी ते रिलेट करत होते मी Yeah. त्यावेळेला. आणि स्त्री बाबतीत ते तू म्हणालीस की मी ज्या स्वतंत्र ह्याच्यात जगले की मला घरामध्ये फ्रीडम आम्हाला सगळ्यांनाच होता, आम्ही बायका. आणि माझे वडील वडिलांनी आम्हाला कधीच असं मुलींसारखं वगैरे वाढवलं नाही. पूर्ण स्वातंत्र्य बोलण्याचं, करण्याचं, चर्चा करण्याचं. त्यांची इच्छा एवढीच अशी की तुम्ही भरपूर वाचा आणि विचार करायला शिका. म्हणजे Wow. वाचन नुसतं नाही, वाचनाचा हा विचार करण्यासाठी फार गरजेचं असतं हे आपण आता विसरत चाललोय हळीहळी. आपली आताची पिढी आहे ना ती पाहते खूप आणि विचार कमी करते का असं पण मला वाटतं. तू काही एक्सेप्शन्स आहेत आहेत म्हणजे आता जी मुलं सगळी सतत रील आणि ह्याच्यामध्ये गुंतून गेलेली आहेत ना हाँ. त्यांचा विचार करताना मी बोलते की आमच्या काळच्या पिढी होत्या ना सगळी मुलं जवळजवळ चाळीतली सगळी मुलं वाचायची, एकमेकांच्याकडनं पुस्तकं एक्सचेंज करणं, वाचणं. त्यातले सगळेच काही खूप मोठे लोक झाले असं नाही पण वाचन होतं. तर हे सगळं करत करत हळूहळू माझ्या लेखनाला सुरुवात झाली. आणि मुख्य माझा थोडासा म्हणजे मी कदाचित शब्दातना जास्त बंडखोर होत असेल. हम्म. म्हणजे आय वॉज टू रिबेलियस. कारण आजूबाजूला जे बघता म्हणजे चिड व्हायची, चिड यायची. त्यात कोणी असा रस्त्यातनं जाताना धक्का मारला एखाद्या पुरुषाने किंवा स्पर्श केला तर इतका संताप व्हायचा. म्हणजे त्या काळामध्ये तसं असायचं की ह्याला जाऊन मारावं, हे करावं असं राग येतो. म्हणजे माझी धाकटी बहीण तर असं रस्त्यात तर मारायची वगैरे छत्रीने वगैरे एखाद्याने कोणी धक्का मारला तर ते आता पण करतो. पण हे माझ्या शब्दातनं जास्त तो सगळा बंडखोरपणा यायला लागला. आणि मग माझ्या कवितांमध्ये मग हे नाकारणच सुरू झालं. म्हणजे माझ्या एका कवितेमध्ये मी असं म्हटलेलं आहे की मी कशासाठी पाहते आहे वाट. आपले हम्म. सगळ्यांची स्वप्न असतात ना बाईची की एक हाँ. राजकुमार यावा. तर मी कशासाठी पाहते आहे वाट, तो येईल, तो म्हणजे राजकुमार येईल अबलक घोड्यावरून आणि घेऊन जाईल मला त्याच्या कुठल्याच्या स्वप्ननगरीत. हाँ. मी का वाट बघते, तुम्ही वाट पाहत नाहीये. आणि मी असं पुढे म्हणते की खरं तर मला पळवायचे आहेत लगाम त्याच्या हातातले आणि काढून टाकायचा आहे गर्भाशयाच्या वाटेवरचा त्याचा अहोरात्र पहारा. So अशा it's taking प्रकारे that traditional dream of हा, like husband तो and तो wife. मोडलेला आहे संपूर्ण. आणि मी म्हणते की लगाम त्याच्या हातात आहेत ना, पुरुषाच्या हातात रेन्स Yes. Fair. आहे. Yeah. आपले जगण्याचे सुद्धा हातात त्याच्या आहेत रेन्स सगळे. Yeah. तर ते मला काढायचे आहेत, ते माझ्याकडे घ्यायचे आहेत किंवा मला काढून Yes. टाकायचे आहेत असं मी म्हणते. आणि गर्भाशयाच्या वाटेवरचा अहोरात्र पहारा म्हणजे कोणत्या अर्थाने, बाईचं गर्भाशय हे प्रजननाचं साधन आहे. ते पुरुषाच्या पुरुषासाठीचा तृप्तीचं साधन आहे. पण बाईच्या गर्भाशयाच्या पलीकडे एक बाई असते, त्याचा Hmm. कधीच विचार केला गेला नाही आपल्याकडे. आणि त्याची जी चीड आहे की त्या गर्भाशयाच्या वाटेवरचा त्याचा पहारा आहे, पुरुषाचा पहारा आहे ना. तुमच्या चारित्र्याबद्दल, तुमच्या सगळ्या ह्याच्याबद्दल ते बोलत असतात, पावित्र्याबद्दल बोलत असतात. Hmm. हे कोण ठरवणार तुमचं Yeah. चरित्र काय आहे ते? हा, चरित्रहीन ठरवण्याची त्यांना कोणी दिलेली आहे का काय मक्तेदारी दिलेली नाहीये ना. हु इज ही टू डिसाइड Yeah. वी आर सपोज टू डू अँड ऑल. हे Yes. सगळं मी त्या काळामध्ये विचार करत होते आणि माझ्या कवितेतनं ते सगळं यायला लागलं त्या काळामध्ये. आणि तो Which then कदाचित brings, प्रभाव मी म्हणते ना तसं माझ्या आईला, आजीला, सगळ्यांना मी असं मोकळं ढाकळं बोलला ना yeah. बघितलं. Yeah. Which actually brings me to my next question, which is about your first collection of poems, Niranvai. I want to ask you about two of your books. You've written many, many, many books, but because I'm very passionate about poetry, I'm interested in how the process was in bringing Niranvai to life, and also what is the story behind Mumbaicha Kavita? Please. मुंबईच्या कविता हे माझं स्वतःचं पुस्तक नाही, ते मी एडिट केलेलं आहे. Ha, for university. या युनिव्हर्सिटीसाठी. Ha. ते मी तुला नंतर त्याची स्टोरी सांगते. आणि निरन्वय हे आहे. निरन्वय नंतर माझे जर संग्रहांची नावं बघशील तर दुसऱ्या संग्रहाचं नाव आहे वेणा. वेणा म्हणजे लेबर पेन. Oh. हा, मराठीमध्ये त्याला वेणा म्हणतात. म्हणजे Ha. ज्याला मूल जन्माला येतं त्याला बाईला घेऊन जातात, त्याला तिच्या ज्या कळा येतात त्या लेबर पेनच्या कळा त्याला वेणा म्हणतात. नंतर तिसऱ्या पुस्तकाचं नाव आहे स्त्री गणेशा. तुला माहिती असेल की आपण म्हणतो ना एखादं कामाची सुरुवात करतो आपण त्याला आपण काय म्हणतो, श्री गणेशा करो असं म्हणतो ना. Yeah. Ha. न्यू बिगिनिंग.
Yeah. Shri Ganesh, like हाँ, तो श्री इज that something. क्या त्याचं हे आहे ना, पुरुषाच्या श्री म्हणजे पुरुषाने केलेला सुरुवात आहे. हाँ. की माझ्या पुस्तकाचं नाव आहे स्त्री, म्हणजे स्त्रीने केलेली सुरुवात, Hmm. नवीन सुरुवात. Yeah. त्यात द न्यू बिगिनिंग ऑफ Yeah. द लाईफ ऑफ द वुमन, असं Yeah. त्या पुस्तकाचं नाव आहे. तर आणखीन नंतर 3 पुस्तकं माझी आली. त्यातलं एक आहे ते मी माझ्या धारोळ्यात आहे, निरर्थकाचे पक्षी आहे, आणि आता अलीकडे आलेले ते विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी, अशी 6 पुस्तकं माझे कविता संग्रह आलेत. Hmm. पण निरंजवायचा प्रवास आहे ना, तो थोडासा वेगळा आहे ह्या अर्थाने की मी MA करत असताना माझं जे वाचन झालं ना, त्याचा माझा त्या संग्रहावर खूप प्रभाव आहे असं मला वाटतं. Sorry, आप MA इंग्लिश लिटरेचर. इंग्लिशमध्ये केलं, हाँ. लिटरेचरमध्ये. हाँ. तर त्यावेळेला ना माझं झालं काय, मी लिहित होते, सुरुवातीला लिहित होते त्या थोड्याशा कविता रोमॅन्टिक नव्हत्या, पण हाँ. त्या एकाच म्हणजे ज्या पद्धतीचं बाकीची लोक लिहित होते त्या पद्धतीच्याच येत होत्या थोड्याशा. इतर माझं नवीन असं मी काय सांगत नव्हते, आणि फॉर्च्युनेटली अँड अनफॉर्च्युनेटली दोन्ही दृष्टीने बघितलं तर माझे वडील मराठी कवितेचे समीक्षक होते. ही वॉज अ क्रिटिक. क्रिटिक असणं म्हणजे मी नेहमी म्हणते की मला फायदा पण झाला आणि तोटा पण झाला, की त्याने माझं कौतुक नाही केलं. ते माझ्या कविता वाचायचे आणि म्हणायचे ठीक आहे, यू ट्राय. नेव्हर टोल्ड मी टू पब्लिश इट. Oh God. ही टोल्ड मी की तुझी चांगली कविता होईपर्यंत पब्लिश करायची नाही. आणि यू वोंट बिलीव्ह, म्हणजे मी 12वी नंतर कविता लिहायला लागले FY BA ला. मी हाँ. BA झाले तरी मी एकही कविता पब्लिश केली नाही. ज्या मी लिहित होते ते माझ्या कॉलेजच्या मॅगझिन मध्ये झाल्या पब्लिश. मला त्याला हाँ. हाँ. बक्षिसं पण मिळाली बरं का. वन इज ट्रान्सलेटेड इन इंग्लिश, माझी मराठी कविता इंग्लिशमध्ये Nice. ट्रान्सलेट करून ती पण, त्याला पण बक्षीस मिळालं, आणि मराठी कवितांना कथेला पण बक्षिसं मिळाली. पण हाँ. पण माझ्या क्रिटिक वडिलांकडून बक्षीस जाऊ दे, पण छान हा शब्द आला नाही, ठीक हाँ. आहे, बरं पण नाही, ओके वाह. ओके, हा ह्या शब्द पलीकडे ते जात नव्हते. तो त्यामुळे जो भी क्रिटिकल रिव्यूज आपको मिलते हैं, it mustn't be like what your मी father told you. Yeah. तो फॉर मी ना मीन्स आय वॉज वेटिंग, अँड बिकॉज मी पाहायचे ना माझ्या आजूबाजूला सगळे आमच्याकडे कवी लोक यायचे, अगेन नवीन नवीन कवी तिकडचे, मनमाड, जळगाव, नाशिक, आमच्या घरी यायचे सगळे कवी, आणि ते कविता म्हणायचे आणि बाबा त्यांचं कौतुक करायचे छान म्हणून, आणि माझं कधीच कौतुक नव्हते करत. त्यामुळे फार वाईट वाटायचं मला त्यावेळेला. पण मी MA ला असताना मी जो मॉडर्न लिटरेचरचा अभ्यास केला ना, युरोपियन लिटरेचर, आणि मी युरोपियन लिटरेचर पेपर घेतला होता, अमेरिकन Okay. लिटरेचर आणि युरोपियन लिटरेचर. लिंग्विस्टिक मध्ये खूप मला रस नव्हता, त्यामुळे मी लिटरेचरमध्ये जास्त केले. आणि ज्यावेळेला मी ॲना कॅरेनिना वाचली टॉल्स्टॉयची, किंवा अल्बर्ट कॅमुचा मी स्ट्रेंजर ही कादंबरी वाचली, किंवा TS इलियटचा वेस्टलँडचा हा संग्रह मी अभ्यासला, Yeah. अँड आय वॉज थ्रिल्ड. मी अजूनही ह्या तिघांच्या स्पेल मधनं बाहेर नाही आलेले, खरं सांगते. कामो अजूनही माझ्या डोक्यावर अजूनही बसलेलं आहे. अँड दॅट ऍब्सर्डिझम, दॅट थिअरी ऑफ ऍब्सर्डिझम न, मला आजही ती माझ्या जवळची वाटते, कारण मला जगणंच खूप निरर्थक वाटतं. म्हणजे पुस्तकाचं नाव पण Okay. निरर्थकाचे पक्षी आहे. इफ यू सी दॅट, निरन्वयचा अर्थ पण तसंच आहे, ज्याला अन्वय नाही, ज्याला अर्थ नाही, ते ज्याचा अन्वय लावता येत नाही, सुसंगती लावता येत नाही, असं ते निरन्वय. तर हे सगळं मी त्यावेळेला त्या पुस्तकाचं नाव तसं ठेवलंय. पण हे सगळ्या माझ्या कवितांमधल्या जर त्या सगळ्या कविता पाहिल्यास ना, तर तुझ्या लक्षात येतील की त्याच्यामध्ये मिथक, जो मिथ्स आहेत ना, Hmm. ग्रीक मिथ्स आहेत त्याच्यात, ब्रिटिश म्हणजे युरोपियन मिथ्स ऍज वेल एज इंडियन मिथ्स. म्हणजे त्याच्यामध्ये रामायण आहे, महाभारत आहे, तिकडचा इडिपस कॉम्प्लेक्स आहे, इडिपस रेक्स आहे, हॅमलेट आहे, अनेक म्हणजे अनेक मिथ्स माझ्याकडे त्या मिथ्स म्हणून येतात माझ्या ह्याच्यामध्ये, कशामध्ये, कवितेमध्ये. मग त्याच्यामध्ये रूथ आहे, बायबल मधले कॅरेक्टर्स आहेत, किंवा अनेक जण, म्हणजे मला पिंटर चं नाटक होतं वेटिंग फॉर गोदो, हे नाटक मी अभ्यासलंय, आणि वेटिंग फॉर गोदोचा सुद्धा माझ्यावर इतका प्रभाव होता की त्यावेळेला माझी जी पहिली कविता जी माझ्या बाबांना आवडली, ती कविता त्या वेटिंग फॉर गोदोवरनं इन्स्पायर्ड झालेली आहे. म्हणजे आज तरी तो Really? नक्की येईल ह्या नावाची ती कविता होती. आणि मी तसंच, जो गोदो, व्लादिमीर आणि ते वाट बघत असतात गोदोची, गोदो येईल म्हणून, आणि गोदो येत नाही कधीच, रोज ते यायचे आणि गोदो येत नाही. आपलं पण आयुष्य तसंच आहे. गोदो मीन्स वी God. टॉक अबाउट गॉड, आणि गॉड आपण वाट बघतोय, एवढं घडतंय, इतका हिंसा आहे, इतका व्हायलन्स आहे, एवढं होतंय, इतका नाइन्साफी आहे, एवढा अन्याय आहे, तरीही आपण म्हणतोय की तो येईल एक दिवस आणि मला ह्याच्यातनं सोडवेल, आणि तो येतच नाही.
ही तो कन्सेप्ट आहे ना, तो माझ्या मनात इतका असा घुसला ना, अँड आय अग्री विथ दॅट. कारण या. मला नाही दिसत आहे कुठे येताना देव. जरी आपल्या पुराणामध्ये म्हटलं की 100 पापं भरली की येतो देव आणि सगळं ठीक करतो, पण ते गोष्टीमध्येच होतं ठीक. प्रत्यक्षात ठीक कधीच काय होत नसतं. कोणीच येऊन नीट करत नाही, हे सत्य आहे. तर ते माझ्या डोक्यात होतं आणि त्या ह्याच्यामध्ये मी ज्या सगळ्या मिथक वापरले ना, म्हणजे मी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इथेच ईव आणि साप, ईव आणि स्नेक, त्याला पॅराडाइज लॉस्टची गोष्ट माहिती असेल. तर पॅराडाइज लॉस्ट कसं झालं, तर ईव सेटनने तिच्या मनामध्ये भरवलं ना, त्या हो, सापाचं रूप हो. घेऊन तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला की तुम्हाला ते सफरचंद खाऊन देत नाही, बिकॉज इट्स द ट्री ऑफ नॉलेज आणि हम्म. फ्रूट ऑफ नॉलेज दॅट गॉड डझंट वॉन्ट टू गिव्ह यू, असं त्या ईवला सांगतो. तर ते माझ्या त्या कवितेमध्ये आले की इथूनच ईव आणि साप गप्पा गोष्टी करत गेले आणि सापाने तिला बिघडवलेलं आहे. इथेच कुणा, म्हणजे मी असं लिहिलंय, इथेच इडिपसनी त्याचे डोळे फोडून घेतलेले आहेत ना, त्या इडिपस रेक्स मध्ये ते झालेलं आहे. आणि मग ते रक्ताने माखलेले डोळे वगैरे हे सगळी कात्यात आले. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मीथ अशी आहे, इंडियन मीथ अशी आहे, की इथूनच भीष्माने त्याच्या बापाची वरात आणली. म्हणजे भीष्माने वडिलांचं लग्न लावून दिलं. आणि ह्याच्यात आणखी इथेच कुणा द्रौपदीची वस्त्र फेडली आणि त्याच्याच पताका करून इथूनच पंढरपूरची दिंडी गेली. आता हे जो हा मी म्हणते ना की हा विरोधाभास आहे, हा एक माणसाच्या मध्ये असलेला दुटप्पीपणा आहे. म्हणजे यू ट्राय टू शो दॅट यू आर व्हेरी रिलिजियस, तू सगळं करतेस, तू सगळं हे आहे, पण आतमध्ये कुठेतरी तुमच्या मध्ये मनामध्ये हिंसा लपलेली असते. म्हणजे इथे द्रौपदीची वस्त्र फेडतात लोक, बलात्कार करतात आणि त्याच्या पताका करून पंढरपूरची दिंडी, म्हणजे त्याच्यातनं दाखवतात की आम्ही किती रिलिजियस आहोत, आई नो. की आम्ही किती वो देवाचे भक्त हिपोक्रेसी आप आहोत. एक्सपोज कर रहे थे. म्हणजे एकीकडे अख्खं जग आता खूप रिलिजियस झालेलं आहे. या. पण बलात्कार थांबलेत का? हिंसा थांबली आहे का? बलात्कार करणारा माणूस पण रिलिजियस असतो, पण त्याला देवाची आठवण येत नाही बलात्कार करताना. तर हे सगळे, हा सगळा विरोधाभास आहे ना, तो सगळा त्या कवितेमध्ये आला. आणि मग ती कविता रात्री लिहिली. मी सगळे झोपले होते त्यावेळेला, माझ्या मनात ते सगळे विचार चालू होते, मी लिहिली आणि सकाळी बाबांच्या टेबलावर ठेवली. अँड माय फादर रेड इट. अँड मला आठवते अजूनही, आई चहा घेऊन गेली तर ते आई मला बोले बाहेर जा, कारण ते वाचत होते आणि त्यांना कोणी डिस्टर्ब करायला नको होतं त्यावेळेला. वाह, आणि सो स्वीट. आय नो ही वॉज सो थ्रिल्ड. आईला कळलं नाही. माझी आई बाहेर येऊन म्हणते ती बाबा माझ्यावर काय चिडतायत, व्हाई अँग्री विथ मी. तर मला इतकी भीती वाटली, मला वाटलं माझी कविता आवडली नाही त्यांना असं. पण देन ही कॉल्ड मी आणि सेड, टुडे यू हॅव रिटन अ गुड पोएम. Wow, This good is the poem. best. This is the best. And now you can write. You can publish it. Wow. आणि त्याच्यानंतर मग मी पब्लिश करायला लागले. तर बट मैम, त्याच्या आपके जो विचार है, जो आइडियाज है इस पहली किताब में, निरन्वय, दे क्वाइट पॉलिटिकल, वेरी आउटस्पोकन. एंड आपने कहा है कि बचपन से यू ऑलवेज बिन रिबेलियस, यू ऑलवेज बिन आस्किंग क्वेश्चंस. लेकिन आपको कभी डर नहीं था क्या, और कभी बैकलैश नहीं मिला क्या सोसाइटी से? नहीं मिला मुझे, तभी नहीं था ऐसा माहौल. हम्म. यू कैन राइट एनीथिंग, तुम्हें जो लिखना है वो लिख सकते थे तभी. ये मन में कभी डर ही नहीं था उन दिनों, वाह. कि क्या लिख रही हूं मैं, क्यों लिख रही हूं मैं. ऐसा नहीं था डर तभी. वाह. हाँ, अभी मेरी व्यथा नाम की कविता है, वहां मैंने ऐसे बोला है, द्रौपदी की व्यथा है उसमें. और द्रौपदी बोल रही है कि कुंडातल्या चार चौकटीतला मासा आंधळा झाला. हम्म. आंधळा झाला म्हणजे अर्जुनाने त्याचा डोळा हाँ. फोडला. हं? हाँ. कुंडांच्या चार चौकटीतला मासा आंधळा झाला. तिथे आंधळ्याचे दोन अर्थ येतात, डोळा फुटतो आणि हाँ. सगळं जगच आंधळ होतं. आणि द्रौपदीला 5 जणांची बायको व्हायला लागतं ना. या. म्हणजे त्याची आई पण आंधळेपणाने देते ना, सगळं आंधळेपणाने केलं जातं नंतर. तर कुंडाच्या चार चौकटीतला मासा आंधळा झाला, तेव्हा साऱ्या वाटा बंद झाल्या होत्या. अंधारात मी तरी कुठे धर्म शोधणार, धर्माने जे म्हटलं की आम्ही भिक्षा घेऊन आलो. अधर्मालाच दिली सारी दाने, तेव्हापासून आजपर्यंत किती वस्त्रहरणे, किती वस्त्रहरणे. म्हणजे अधर्मालाच दानं दिली, म्हणजे धर्म पण अधर्मानेच वागला ना युधिष्ठिर. त्यांनी तिला डावाला लावलं. त्यांनी आईला म्हटलं की आम्ही भिक्षा घेऊन आले, आणि आई आतून म्हणते तुम्ही 5 जण वाटून घ्या. म्हणजे या. द्रौपदी खरी अर्जुनाची होती, या. पण हे सगळं अधर्माने वागला तो. त्यामुळे ती म्हणते की मी सगळी दानं जे आहे मी त्यांची झाले, पण अधर्मालाच दिलं सगळं.
आणि तेव्हापासून माझी वस्त्रहरणं मग मला डावाला लावलं, वस्त्रहरणं होतच असेल. हे अशा प्रकारची कविता सहज लिहत होते आणि लोकांना आवडत होतं. Yeah. सावित्री नावाची माझी कविता आहे, वेणामध्ये आहे ती. त्या कवितेमध्ये ती कविता सगळ्यात गाजली सरन्या. ती कशी गाजली म्हणजे मी 91 सालची गोष्ट आहे. हा माझा निरन्वय संग्रह 87 मध्ये आला आणि मग ही सावित्री कविता मी लिहिली. सावित्रीचा उपवास तुला माहिती असेल, वट सावित्रीचा उपवास करतात मुंबईत Hmm. बायका आता ज्येष्ठ महिन्यामध्ये. Yeah, yeah. जून मध्ये करतात बघ, त्या वडाला जाऊन धागे गुंडाळतात. हाँ. त्याच्याबद्दलची कविता आहे ती. तर मी त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय की सावित्री, तुला चांगला नवरा मिळाला, सत्यवान, त्याच्यासाठी तू भांडलीस, पण आज अनेक बायकांचे नवरे त्यांना छळतायत, त्रास देत आहेत, आणि तरीही त्यांना तुझ्या त्या वडाला फेऱ्या मागून जन्मोजन्मी हाच नवरा मिळो असं म्हणतायत. म्हणजे मनात ना त्यांना तो मिळावा असं वाटत पण नसेल. हा, आतमध्ये त्या काय बोलत असेल, आय डोंट वॉन्ट हिम इन नेक्स्ट लाईफ, ये लाईफ में भी Yeah. नहीं चाहिए, नेक्स्ट लाईफ तो फॉरगेट. असं बोलणाऱ्या बायका त्या वडाला फेऱ्या घालतायत आजही. आणि त्याच्यात मी प्रश्न विचारलाय तिला की तुझं बरं आहे, तू नायिका झालीस, पण आम्ही शृंगारतो आहोत स्वतःला आणि त्यांच्याच नावाचे टिळे मागत, जन्मोजन्मी त्यांच्याच नावाचे टिळे मागत शृंगारतो स्वतःला, असं मी लिहिलेलं आहे. तर आता हे शब्द आहेत ना, त्यांच्या नावाचे टिळे मागणं म्हणजे काय, सौभाग्य. Ah. हा, टिळे म्हणजे आपण कुंकू, टिळ्याला आपण हाँ. कुंकू, इथे कुंकू लावतो, त्यांच्या नावाचं कुंकू म्हणजे कुंकू पुसतात ना विधवा झाल्यावर, तर Oh. सौभाग्य ते आहे. तर त्यांच्या नावाचे टिळे मागतो. आणि मग ती शेवटी मी तिला प्रश्न विचारते की ह्या मतलबी सत्यवानाने केली आहे होळी आमच्या आयुष्याची, त्यांचं वाढू द्यायचं हे अनाठाई तण, की संपवायच्या वेदना जिवंत मरणाच्या, ते तू सांगून जा. ती कविता इतकी गाजली त्या संमेलनामध्ये, आणि मला मग त्याला निमंत्रितांच्या कवी संमेलन, नारायण सुर्वे जज होते. Really? हाँ, त्यात जो नए लिखने वाले थे ना, उनको बुलाया था, और उसमें से 5 लोगों को चूज करने वाले थे. You were one of them. सो आई वॉज वन ऑफ देम. एंड तभी वो नेक्स्ट संडे के सभी न्यूज़पेपर मराठी के मेरी पोएट्री से शुरू हो गए थे. और वो And साल मैम कोई backlash नहीं था because these days I'm seeing every day not people at are all, getting. because what I'm saying, no, people were thinking in those days. ऐसे ब्लाइंड नहीं हुए थे अभी, जो अभी Yeah. अंधविश्वास जो ज्यादा बढ़ गया है ना, वैसा नहीं था. दे स्टार्टेड थिंकिंग व्हाट नीरजा इज सेइंग इज करेक्ट. Yeah. क्योंकि सावित्री को सत्यवान अच्छा मिला है, मगर वो उसके जो सब अ, उसने जो किया वो हमारे पे क्यों तुम लाद रही हो, Yeah. क्वेश्चन है. ओके, तुम्हें मिला है बट सबको नहीं मिलता है सत्यवान. Yeah. तो व्हाई वी आर सपोज टू डू दैट व्रत. But these days, if anything is written, then immediately people Yeah. start reacting, protesting, boycotting. ये क्यों, मगर ये समझना चाहिए ना, मैच्योरिटी आपको होगी तो आपको समझता है ये. क्योंकि ये क्या क्या है, जो हमारी परंपराएं है ना, उसमें स्त्री को, इफ यू सी मनुस्मृति भी पढ़ेगी तो तुझे तो इतनी बुरी बुरी चीजें उसमें मिलेगी. Inherently, औरतों they के are patriarchal. या औरतों के बारे में तो इतना बुरा लिखा है उसमें. ये मीन्स एक बार ऐसे बोलते हैं कि क्या कि यत्र नारी पूजती वगैरह बोलते हैं, कि नारी की यहाँ पूजा की जाती है, ऐसे बोलते हैं. मगर मनुस्मृति का 9वां अध्याय है, उसका पहला ही सेंटेंस है, न स्त्री स्वातंत्र अर्हति, स्त्री को स्वातंत्र नहीं मिलना चाहिए, वो बाप पे, पिता पे, पुत्र पे और पति पे ही निर्भर होनी चाहिए, खुद का स्वातंत्र नहीं चाहिए, ऐसा मनुस्मृति में लिखा है. और उसको क्या, जो लड़की को बहनें ही है खाली, हाँ ऐसा लिखा Yeah. है, जिसको खाली बहनें हैं, अभी फॉर एग्जाम्पल मेरे घर में भाई नहीं है, Yeah. तो जिसको खाली बहनें हैं तो उससे शादी मत करो क्योंकि वो लड़का पैदा नहीं करेगी, ये भी लिखा है मनुस्मृति में. मतलब साइंस ही नहीं है ये. ऐसे नहीं है कुछ, मीन्स क्योंकि उनको वंश चलाने के लिए लड़का चाहिए, और Yeah. लड़के का Yeah. इम्पोर्टेंस, पुरुष का इम्पोर्टेंस इतना बढ़ा दिया कि Yeah. औरतों का शोषण कर रहे थे लोग, अभी भी कर रहे हैं. उनको नहीं समझ में आ रहा है कि ये सब चीजें, और इसको क्वेश्चन किया हम लोगों ने. मेरी जो पीढ़ी है, मल्लिका अमर शेख हो, रजनी परुड़ेकर हो, मैं है, प्रज्ञा है, हम लोगों ने सबको इसको क्वेश्चन किया है. क्योंकि क्यों कर रहे हैं आप ये लोग सब. Yeah. हाँ, एक साइड में आप उसको देवी बनाते हो और दूसरे साइड में उसको आप पाव की जूती बनाते हो. Hmm. व्हाट काइंड ऑफ जस्टिस इज दिस, Yeah. ये हम पूछ रहे हैं. सो औरतों के बारे में उसके बाद मेरी कविता ज्यादा यू कैन से फेमिनिस्ट होती गई बाद में. And ma'am, not just poetry, but you've written short stories, हाँ, उसमें भी novels. वही है. हाँ, What keeps inspiring you to write, and what are you writing these days?
मेरे सब इसमें अलग अलग टाइप की स्टोरी है, मगर मेरी सब नायिका प्रोटेगनिस्ट है ना, वो आत्मनिर्भर है। आई लव दैट। हाँ, और वो क्वेश्चन पूछ रही है, वो खुद का रास्ता ढूंढ रही है सभी। हाँ, ऐसा नाही आहे की उनके त्यांच्या जगण्यामध्ये पुरुष नाहीये, पुरुष आहे, या समंजस पुरुष पण आहेत. हाँ हं, समजणार हो हो पुरुष आहे हमारे आजूबाजू. उन- आणि त्यांना ते खूप चांगले पुरुष आहेत, पण त्यांना काय केलंय आपल्याकडे परत ह्या व्यवस्थेने पुरुषांना इतकं सांगत राहिलेत की तुम्ही मर्द आहात. हाँ मला कधी हाँ कधी काय वाटतं माहिती, सरन्या, जसं बाईला स्त्रीपणाच्या चौकटीमध्ये अडकवलंय ना, तसं पुरुषांना मर्दपणाच्या चौकटीत अडकवून ठेवलंय. आणि मग त्यांना सतत सांगितलं होतं, तू मर्द का बच्चा आहे, तू करेक्ट मर्द आहे, करेक्ट तुला करेक्ट मर्द. आणि एखाद्याला व्हायचं नसेल मर्द ना, म्हणजे किंवा ते हाँ ते दाखवायचं नसेल व्हायलंट, मारामाऱ्या का, तरीही त्याला त्याला सांगितलं होतं की तू मर्द का बच्चा आहे. हाँ कोई एक हिंदी फिल्म छोड़ के कोई भी किसी से का 10 लोगों के साथ एक टाइम में नहीं लड़ सकता. कोई नहीं, ना आदमी ना औरत, दोनों नहीं लड़ सकते. और कोई, मुझे ना इसलिए कुछ हमारे पुराने मूवी है, घर नाम का एक मूवी आया था, विनोद मेहरा और रेखा थी, और उसके उस पे रेप होता है, हम्म, और ही फील्स वेरी गिल्टी कि मैं कुछ नहीं कर सका मेरी वाइफ के लिए. उसके सामने उसको लेके जाते हैं और उस पे बलात्कार करते हैं. ये फैक्ट है कि हम्म। कोई भी आदमी, वो खाली सलमान खान या अदर क्या हमारे शो जो हीरोज है वही करते हैं कि जो 10 लोगों के साथ एक एक टाइम में पंगा ले सकते हैं, बट रियल लाइफ में जब लाइफ में होता नहीं है होता है. कुछ नहीं और कर हम ब्लेम भी नहीं करते हैं. सकते। मेन मीन्स मला वाटतं की पुरुषांना ब्लेम पण करू नये. का करायचा? कारण तो एक एक माणूस 10 माणसांशी नाही लढू शकत, कधी कधी असं सुद्धा होतं. इनफैक्ट ये पुरुष के बारे में है ही नहीं, इट्स अबाउट व्हाट अ नाहीये. वुमन गोज थ्रू। एक्झॅक्टली. मर्दपणाच्या व्याख्या आहेत ना, ज्या डेफिनेशन्स आहेत ना मर्दच्या, त्या आपण इतक्या चुकीच्या केलेल्या आहेत, आणि त्या बिचाऱ्या मुलांना पण आपण त्या व्याख्यात मध्ये बसवलंय. आणि एग्जैक्टली। त्यांना नको आहे ते खरं, त्यांना चांगलं मैत्री व्हायचंय, त्यांना फ्रेंड व्हायचंय, त्यांना मुलं सांभाळायची आहे, स्वयंपाक पण करायचा आहे किती जणांना, पण त्यांना करून देत नाही आपण. तू क्या बीबी जोरू का गुलाम हो गया, बस इथून सुरू होतं आपलं. दैट्स ऑल। त्याला कारण आपली संपूर्ण पुरुष सत्ता, जी मेल डॉमिनेटेड सोसायटीची जी मेंटॅलिटी आहे ना, ती या कारण त्याला. या तर त्याच्या विरुद्ध आम्ही लिहित राहिलो, आणि माझ्या सगळ्या कथांमध्ये कुठून ना कुठून ही बाई अशी येत राहते. मी आता तुला उदाहरणार्थ सांगू का, की पुरुषांच्या मनात कसं, म्हणजे बाईला काय काय आतमध्ये, माझ्या कथेतल्या काही कथातल्या बायका खूप फॅन्टसीमध्ये रमणार आहेत. माझी एक महिषासूर मर्दिनी नावाची कथा आहे. हा, ती बाई, माइथोलॉजी यू टेकन फ्रॉम माइथोलॉजी। हा मायथॉलॉजी हे महिषासूर मर्दिनी तुला हाँ माहिती आहे की 10 4 हाँ हाँ हातात हाँ असते, दुर्गा। आणि ती दुर्गा आहे म्हणजे, आणि ती मारू शकते, हातात एक मुंडका आहे. तर ही पोळी लाटणारी बाई आहे, सती नाव आहे तिचं, जे दुर्गेचं नाव आहे तेच आहे सती. आणि ती पोळी लाटणारी बाई आहे, आणि सुरुवात कथेची होती की आता ही 100वी, हाँ ती हे करते, बिझनेस करते पोळ्यांचा. हाँ सगळ्या आता आपण नाही का पोळी भाजी विकत आणतो, तसं ती पोळ्या विकत देते. तर ती चपात्या लाटते, त्या चपात्याला म्हणते की आता 100 आहे. ती म्हणते काय हे, माझ्या हात ना हातात म्हणजे दुर्गा देवी सारख्या 5 5 हात मला पाहिजे होते, मग मी 5 5 हातामध्ये 5 5 लाटण्या घेतल्या असत्या आणि एका वेळी 100 चपात्या केल्या असत्या. असं तिची फॅन्टसीमध्ये ती रमायला लागते. मग तिच्या मनात येतं, मग ते आपल्या हातात मग एक मुंडकं असतं, एका हातात हाँ। लाटणं, एका हातात मुंडकं, मग मुंडक्याला चेहरा कोणता, तर तिच्या डोळ्यासमोर तिचा नवरा येतो. तो म्हणजे प्रेजेंट डे रियलिटी इज हा, दैट तर ओनली। तिला वाटतं की या तो रक्ताचा मान या कापून मुंडकं आहे ते नवऱ्याचं असणार. किंवा नंतर ती बसते, तो नवऱ्याला सांगते जा आता, खूप वेळ आराम केलाय, तो काही काम नाही करत आहे, कारखाने बंद पडलेले आहेत, हा नुसता बसलाय, आणि ही साईडला एका खोलीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही तिच्या घरामध्ये, आणि तो बघते. या हो, त्या दुसरं काय नाही. मग ती सगळं जेवण बिवण आटोपल्यावर नवऱ्या सांगते पोळ्या देऊ नये आधी, मग आल्यावर तुला जेवायला देते, आणि ती नवऱ्याला पाठवून देते ह्याला. आणि मग थोडा वेळ ती टीव्ही लावत बघते, आणि मग तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही खरखरतोय, नीट चालत हाँ नाहीये. तर तिच्या मनात काय येतं की आता हा ना, एकदा एक्सचेंज ऑफर येतात टीव्हीच्या, त्याच्यामध्ये बदलायला पाहिजे हा हम्म, टीव्ही. आणि त्या क्षणी तिच्या मनात येते की टीव्ही बदलण्यासाठी जशी एक एक्सचेंज ऑफर असते, तशी खरखरणारा, हम्म, खोकणारा, सतत आजारी असलेला नवरा बदलण्याची काय एक्सचेंज ऑफर असेल का? आलं लक्षात तुझ्या? नवरा बदलायचा. तिच्या या मनात येतं की टीव्ही जसा आपण एक्सचेंज ऑफर मध्ये बदलायचा, तसं इंस्टेंटली बदल नाही सकते नाही, हैं। तिच्या मनात येतं. तर आपण, तुला लक्षात नाही आलं, टीव्ही टीव्ही बदलतो ना आपण, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही एक्सचेंज हाँ ऑफर मध्ये बदलायचा आहे, आणि हम्म, रंगीत टीव्ही घ्यायचा आहे तिला. हाँ हाँ हा. तर ती म्हणते जसा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बदलायचा,
तसा हा खरखरणारा, खोरणारा, Ah, सतत आजारी असलेला नवरा बदलून नवा नवरा नाही का घेता येणार? नवरा मीन्स change. हजबंड, नवरा म्हणजे हजबंड. तर हाँ. तिला तिला नवरा बदलायचा आहे, हजबंड एक्सचेंज ऑफर मध्ये मिळेल का दुसरा? अशी ती फॅन्टसी करते. म्हणजे माझ्या कथांमध्ये अशा बायका काय काय फॅन्टसीमध्ये जातात. It's lots of, if I am reading the story, I can relate to it because I will be thinking the म्हणजे same thing. माझ्या आता ही कथा ह्याच्यामध्ये म्हणजे हे विचार येतात बायकांच्या मनामध्ये, कारण Yeah, तिला इतका त्रास होत असतो की नको तो नवरा असं सुद्धा वाटत असतं. तर हे असं absolutely. माझ्या कथांमध्ये येतं. माझी एक नियोग नावाची कथा आहे, त्याच्यामध्ये हा संपूर्ण आता नवीन नियोग, जे आता पूर्वी जशी महाभारतातली ही सगळी मुलं नियोगाने झालेली आहेत, म्हणजे पंडू असेल, धृतराष्ट्र असेल, किंवा नंतरचे पांडव पण असतील, हे सगळे नियोगाने झालेले आहेत. Hmm. तर आत्ताच्या काळातला नियोग कोणता आहे? यू आर हॅव्हिंग स्पर्म बँक्स. आता बायका IVF करून घेतात किंवा दुसऱ्या पद्धतीने, तर हा नियोग. आणि त्याच्या दृष्टी अशा पद्धतीच्या कथा या जुन्या मिथक, जुनी मायथॉलॉजी, जुनी मिथ्स आहेत, ती नव्या आधुनिक जगण्याशी जोडून माझ्या खूप प्रतिमा येत राहतात सतत. तर हे माझ्या कथांमध्ये कायम येतंय. आणि अ, आता सुद्धा सध्या माझं लेखन असंच चाललंय. आता माझं एका ह्याच्यामध्ये मी लिहिते, आपल्याकडे लैंगिकतेबद्दल फार बायका बोलत नाहीत, म्हणजे Yeah, सेक्स बद्दल बोलण्या तर बायका चोरूनच बोलतात, आणि yeah, ते सुद्धा एकमेकींशी पण खूप चोरून बोलतात. yeah. तर तो मोकळेपणा मुलांमध्ये आपल्याकडे नाहीये, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे हे बलात्काराचं जे प्रकार वाढतायत ना, रेप केसेस Yeah. वाढतायत, त्याचं कारण मेन आहे की आपल्याकडे सेक्स एज्युकेशन प्रॉपरली दिलं जात नाही. Exactly. आणि आपल्याकडे सेक्स एज्युकेशन देणं म्हणजे आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे असं Yeah. लोकांना वाटतं. पण I never got only in my school. We never पण got. बलात्कार होणं ही सुद्धा संस्कृतीच्या विरोधात आहे ना. तुम्ही तुमची इतकी आदर्श संस्कृती आहे, त्या संस्कृतीत बलात्कार करतात बायकांवर. रोज तुमचा 8 मिनिटाला एक बलात्कार होतोय. Yeah. तर तुमच्या देशाचं काय किंमत आहे मग, जिथे बाईला सन्मान नाही तिथे? अब संस्कृति किधर है? ह्याला कारण मुलांमध्ये की बाईचा त्या शरीराचा पण रिस्पेक्ट करायचा असतो. Yeah. ते मला मला पिंक सिनेमा ह्याच्यासाठी फार आवडतो. मी बऱ्याचदा तो बघते. पिंक सिनेमामध्ये तो फ्युडल मेंटॅलिटीचा जो पुरुष आहे ना, आपल्या देशामध्ये आजही फ्युडल मेंटॅलिटीचे पुरुष खूप आहेत. आणि त्यांना वाटतं की बाई ही आपली वापरण्याची गोष्ट आहे, उपभोग्य प्रॉपर्टी है. प्रॉपर्टी आहे, ती कमॉडिटी आहे, हम्म. प्रॉपर्टीपेक्षा कमॉडिटी आहे. आणि कमोडिटी. माझ्या त्या एका कवितेत म्हटलं की वापरा आणि फेकून द्या, डिस्कार्ड करा, यूज अँड थ्रो, Yeah. ह्याच्यामध्ये बाईला वापरलं जातं आजही. म्हणजे एकीकडे बाईचा सन्मान करायचा, देवी बोलायचं तिला, आम्ही आई म्हणून तिचा सन्मान करतो, आणि दुसऱ्याकडे बाई म्हणून तिच्यावर बलात्कार करायचा. ही आपली ट्रॅजेडी आहे आपल्या देशाची. ती मी सतत माझ्या कवितेतनं आणि ह्याच्यातनं, त्याच्या चर्चा माझ्या लेखातनं, माझ्या कादंबरीतनं, कथेतनं सतत येत राहतात. आणि विथ दॅट पॉलिटिकल ऑल्सो. म्हणजे Yes. त्याच्या पॉलिटिकल चर्चा असतात. माझी कादंबरी जी आलेली आहे आता, थिजलेल्या काळाचे अवशेष, त्याच्यामध्ये मी ह्या चर्चा करते. आज जे सगळं का चाललेलं आहे त्याच्याबद्दल मी म्हणते. Yeah. म्हणजे कुठे आपण आलेलो आहोत, कोणत्या ह्याच्यामध्ये आलो, एका हिंसक काळामध्ये आलो असं मला वाटतं. एक Mm. व्हायलन्स आहे आजूबाजूला सगळीकडे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असा एक क्रौर्य दिसतंय मला. Mm. प्रेम नाहीये. म्हणजे Yeah. कबीराने सांगितलेलं, बुद्धाने सांगितलेली करुणा, साने गुरुजींनी सांगितलेलं प्रेम, गांधीजींनी सांगितलेला Mm. सत्य आणि शांती आणि करुणेचा मार्ग आपण नाही स्वीकारत. नहीं. आपल्याला फक्त लोकांना ज्या पद्धतीने, म्हणजे मला नको आहेत ती माणसं संपून टाकण्याची, म्हणजे जे हिटलरनी केलं, Same thing. सेम थिंग, की मला नको आहेत ज्यूज माझ्या देशामध्ये म्हणून त्यांना संपून टाकायचं. Yeah. ही जेव्हा तुमची मेंटॅलिटी तयार होते ना, तेव्हा तुम्ही क्रौर्याची सीमा गाठता. क्रौर्याची. आणि आता तर अशी परिस्थिती की क्रौर्याची सीमा कुठल्या म्हणजे पलीकडे गेलोत आपण Mm. असं वाटतं. आणि ती रोज गाठली जाते वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही ज्या तुमच्या धर्मसंस्थापकाने, म्हणजे आता उदाहरणार्थ भगवान महावीरांनी अहिंसेची शिकवण दिलेली आहे. आणि त्यांच्याच मुनी म्हणतात की कबूतरखान्यामध्ये आम्हाला जाऊन दिलं नाही, शस्त्र शस्त्र हाती घेऊ. Correct. आपण किती म्हणजे पॅराडॉक्स बघ काय आहे तो. I know. म्हणजे एकीकडे तुम्ही अहिंसेची भाषा करणारे, तुम्ही Yeah. कबुतरांना दाणे द्यायच्यात म्हणून लढताय, आणि जर आम्हाला देऊन दिले नाही तर आम्ही शस्त्र हाती घेऊ. Yeah. इतकं म्हणजे हिंसा आहे ना. व्हायलन्स आहे. म्हणजे नॉन व्हायलन्स तुमच्या धर्मसंस्थापकाने तुम्हाला शिकवलाय, आणि तुम्ही व्हायलन्सची भाषा करताय.
तुमची मुनी भाषा करतात. हा या पॅराडॉक्स इतका मोठा आहे. आज आपल्या देशामध्ये असे पॅराडॉक्सचे एक्झाम्पल्स खूप आहेत. और आप करंट अफेयर्स की हिपोक्रेसी के बारे में भी लिखते हो, बिकॉज दिस मेरी कबूतर पोएट्री में तो फीडिंग। बहुत है अभी के सब में, ये सब हाँ डेमोक्रेसी जो है ना, ये हाँ इट डिस्टर्ब्स नो एज अ क्रिएटिव राइटर कोई भी हो। जो लोग प्रेम करुणा पे विश्वास रखते हैं ना, वो सब डिस्टर्ब है। काफी डिस्टर्बिंग है। एवरीवन इज डिस्टर्ब। या पर लोगों को नहीं समझता है, इतना झूठ बोल के वही बात कर रहे हैं, वही बात करते हैं। मीन्स क्या बोलने का है अभी। But that's what, ma'am, you've seen so much political change in Bombay. You've seen Yes. from the 60s, the fall of the Communist Party, emergency, rise of Shiv Sena, textile mill strike 1983, सब सारे बंद हो गए in गिरनगांव. फिर 92, फिर बाबरी मस्जिद, riots, communal tension, liberalization. हाँ। आपने इतना कुछ देखा है. Um, how has the politics of each decade or each year affected your writing? अ, देखो माझा जन्म झाला 60 मध्ये, मी म्हटलं हाँ, 1960. दॅट वॉज द इयर संयुक्त महाराष्ट्र जे संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई. महाराष्ट्र जन्माला आला, हाँ, ते फर्स्ट वर्ष में. आहे. सुरुवातीचे जे दिवस होते ना, त्या काळामध्ये मी जसं म्हटलं ना, की एक सौहार्द होतं लोकांमध्ये. हम्म. एक प्रेमाचा धागा होता सगळ्यांच्या मध्ये. आणि मुख्य म्हणजे देश नवीन होता ना, यंग होता. या आणि या त्या देशाला वाढवण्याची, त्या देशाला मोठं करण्याची, तर कारण सुरुवात असते ना, लहान मूल वाढवतो तसं देश पण वाढवायला लागतो. ते हम्म. तुम्ही पहिल्यांदा आल्याबरोबर आपले प्रधानमंत्री नेहरूने एकदम काय सगळं करू शकत नाही ना आपण. हम्म. आल्याबरोबर माझा देश नंबर 1ला नाही जात. हम्म. त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात, आणि ते त्यांनी घेतले. आणि मला त्याचं कौतुक, काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये अनेक चुकाही झालेल्या असतील, त्यांच्या खूप झालेल्या असतील, असं मी म्हणणार नाही की त्यांच्या चुका झालेल्या नाहीयेत. पण अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. हम्म. त्याच्या हे की कल्चरल, म्हणजे सांस्कृतिक, साहित्यिक, वैज्ञानिक आणि वैचारिक एक पाया असतो ना, फाउंडेशन, तो या पंडित जवाहरलाल नेहरूंनी तयार केलाय. आणि आय विल गिव्ह मार्क्स फॉर दॅट टू हिम. या म्हणजे साहित्य अकादमीची स्थापना झालेली असू देत, तुमचं वैज्ञानिक सगळे भावा ऑटोमॅटिक असेल, काय काय जे जे काय सगळं उभं केलं त्यावेळेला त्यांनी, ते सगळं असू देत, विज्ञान निष्ठा त्यांची असू देत, किंवा उद्योग वेगवेगळ्या प्रकारचा त्याला चालना देणं असू देत, धरणं बांधणं असू देत, देशाच्या विकासासाठी जे जे म्हणजे त्या काळात जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं तेव्हा तुम्ही जो करता ना, तेव्हा तो खरा विकास असतो. असतं त्याच्यातच आणखीन काय करतात त्याला, आणि ते मोडताच बऱ्याचदा वेळा. तर ते विकासामध्ये त्याचा विकास होत नसतो तो. आणि जेयुनी सारखी कॉलेजेस त्यावेळेला झाली. हम्म. तिथे पंडित नेहरू स्वतः कम्युनिस्ट नव्हते. Yeah, he didn't like them, in fact. लाईक देम, बट ही रिस्पेक्टेड देम. Yeah. त्यांनी कोणत्याही विचारधारा ना नकार दिला नाही. हम्म. सगळ्या विचारधारा एकत्र त्याला नांदत होत्या. मग At ती, least सुनते थे नाही ना, ती back उजवी then. असेल, डावी असेल, सगळ्या होत्या ना त्यावेळेला. हम्म. उजवीवर पण त्याला बंदी आली, त्याचं कारण गांधी हत्या होती. गांधींना मारल्यामुळे त्यांच्यावरती बंदी घातली गेली. पण नंतर उठवली गेली ती. त्यानंतर हे सगळेजण आले ना, सगळेजण आपापली मतं मांडत होते, सगळं करत होते. सगळ्यांना स्वातंत्र्य होतं व्यक्त होण्याचं. Yeah. त्यांना कुठे असं अर्बन नक्षल बोललं जात नव्हतं. God, yeah. म्हणजे हा आपल्या विरोधात जो बोलेल किंवा लिहिल तो अर्बन नक्षल नव्हता हा. Urban accent, बस. हा. तर हे सांगण्याचं कारण आहे की ते काँग्रेसच्या चुकांबरोबर त्यांची स्ट्रेंथ आहेत, की त्यांनी, मी म्हटलं की वैचारिक दृष्ट्या सुद्धा भारताला त्यावेळेला एक विचारवंतांचा वारसा होता. विचार करणारी लोक कशी असतात माहितीये ना, ती समग्र विचार करतात. तुम्ही एकांगी विचार करायला लागलात ना, एकाच बाजूचा, एकाच पद्धतीचा, तर तुमचं डबकं होतं. संस्कृती, कल्चर आहे ना, ती स्टॅग्नंट नसते ना. Yeah. कल्चर ही नेहमी अशी प्रवाही असते, वाहणारी असते, Yeah. फ्लोईंग. Yeah. आणि त्याच्यामध्ये अनेक चेंजेस सामावून घेत, म्हणजे एखादी नदीची धार जाते ना, आजूबाजूचे दगड, गोटे, हिरवळ सगळं एकत्र घेत घेत जाते ना, ती खरी कल्चर असते. ती सगळं सामावून घेते, अशी कल्चर असते. त्याच्यात वाईट गोष्टी पण येतात, पण त्या बाजूला करायच्या असतात. तो गाळ बाजूला काढायचा असतो, आणि एक हम्म. शुद्ध पात्र करायचं असतं, पवित्र पात्र करायचं असतं. आपल्याकडे कल्चर म्हणजे आता काय झालंय, फक्त कल्चर इज रिलेटेड टू रिलिजन झालंय. संस्कृती म्हणजे धर्म. पण धर्म हा संस्कृतीचा एक भाग आहे अगं. Exactly. हा, संस्कृतीमध्ये साहित्य, कला, चित्रकला, नाटक. संगीत, नाटक,
सगळं येतं त्याच्यामध्ये. तुमच्या लोककला असतील, Mm. विज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, तुमचं आर्किटेक्चर आहे, तुमचं स्थापत्यशास्त्र, तुमच्या बिल्डिंग, तुमचं हे जे सगळं तुम्ही ना आता त्या काळातल्या म्हणजे ब्रिटिशकालीन असू दे, मुघलकालीन असेल, बौद्ध म्हणजे त्या काळातल्या सगळ्या मौर्यांच्या काळातल्या असू देत, कोणते कोणते स्तूप आहेत बुद्धकालीन, हे सगळं आपलं वैभव आहे ना. Mm. वेगवेगळ्या प्रकारचं आर्किटेक्चर आणि ते जपलंय. आता मी अलीकडे स्पेनला जाऊन आले, तर Yeah. तिकडे इस्लामने पण राज्य केलेलं आहे आणि नंतर मग ख्रिश्चॅनिटी आलेले 14व्या वो स्पेन शतकानंतर. में? ओ. स्पेनमध्ये पण काही ठिकाणी त्यांच्या काही काही गोष्टी, आता मी तलेरो नावाची एक सिटी होती, तिथे गेले होते आणि तिथे म्हणलं की तिथे 12व्या शतकात, आता नीट आठवत नाही मला, पण इस्लामचं राज्य होतं 2 शतकं, ओ दोन वाओ. शतकं सेंचुरी. पण त्याच्यानंतर मग परत ख्रिश्चॅनिटी आली आणि मग त्यांनी मग ते सगळं परत, पण त्याच्यामध्ये कसं केलंय त्यांनी, काही चर्चेस आहेत तिकडे, त्यांनी आम्हाला दाखवताना म्हटलं की ह्याच्यातले त्यांनी सगळे दाखवले की हे जे आर्किटेक्चर आहे ना, हे इस्लामचं आहे आणि हे हाँ. ख्रिश्चॅनिटीचं आहे. हा जो मेळ, मी त्यांना विचारलं की तुम्ही पाडून नाही का टाकलं, म्हणजे नाही, आम्ही काही गोष्टी ठेवल्यात त्यांच्या, ज्या चांगल्या आहेत त्या ठेवल्या. हे चांगलं आहे ते ठेवणं आहे ना दुसऱ्या कल्चर मधलं, ते लोकांना कळायला पाहिजे. Yeah. सगळं वाईट असतं नसं नसतं. That's so true, ma'am. सगळं वाईट असं, आज आपला ताजमहाल ही आपली संपत्ती आहे ना. Yeah. जसं मीनाक्षी मंदिर आहे मदुराईचं, तसा ताजमहाल सुद्धा आपलं संपत्ती आहे. Absolutely. तर ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची ब्रिटिशकालीन आर्किटेक्चर असतील आपली, जे आज मुंबईचं आपण गेल्यावर सीएसटीचं स्टेशन बघितल्यावर ते एक वेगळा, चर्च गेट के काला घोड़ा. वेगवेगळ्या त्या बिल्डिंग्स आहेत, वेगळ्या प्रकारचं स्थापत्यशास्त्र आहे ते सगळं. Yeah. तर हे सगळं फार महत्वाचं आहे. ते आपण टिकवणं फार गरजेचं. आता संस्कृती ही असते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येतात संस्कृती, त्याच्यातली एक तुमचा धर्म असेल, सगळे विविध धर्म. आणि भारत हा कायम विविध धर्मांनीच बनलेला देश राहिला. इथे अनेक पंथ आले, अनेक संस्था, काय धर्म संस्थापक आले, म्हणजे जैन असेल, बुद्धिझम असेल, शीख Mm. धर्म असेल, किती धर्मांचं इथे हे झालं. आपले शैव पंथ असेल, वैष्णव असेल, हे एवढे पंथ आले, कितीतरी पंथ, कितीतरी लोक, कितीतरी आले आणि या सगळ्यांनी एकत्र राहिलेले आहेत. कॉन्फ्लिक्ट झालेत, प्रत्येकाचे होतात, पण त्या कॉन्फ्लिक्ट मधनं वाट काढून पुढे येणं ना, ते आज आपल्या देशामध्ये होत नाही. आणि ह्या सगळ्याबद्दल आपला कसं, तर हा मी म्हणते ना, जो मी काळ बघितला आणि आत्ताचा काळ, ह्याच्यातला मला हा फरक जाणवतो अगं. Mm. म्हणजे मी अगदी 85 पर्यंत, म्हणजे इंदिरा गांधींचा खून झाला तरी तिथे पण आपण पाहायला की तिथे खून झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे आता किंवा राजीव गांधीचा खून झाल्यानंतर तिच्या मारेकरांना माफी देतात ती लोक. तिची फॅमिली राजीव गांधींच्या खून हाँ हाँ. त्यांना दिलेली आहे. सांगायचं आहे की आपलं माफी देणं आणि दया करणं हे आपली संस्कृती आहे परत. हा, ते सुद्धा आहे. पण ते सांगण्याचं आहे की बाबरी पडेपर्यंतचं वातावरण होतं ना, ते असं छान चांगलं होतं, सौहार्दपूर्ण होतं, मैत्रीचं होतं, एकमेकांचा आदर करण्याचं होतं. हळूहळू लोकांच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल द्वेष निर्माण करण्यात आला, द्वेष निर्माण झाला. आणि आता तर सगळ्यात म्हणजे मला नेहमी वाटतं की ह्या सोशल मीडिया जो आहे आपला Yeah. आणि स्मार्टफोन जे आलेत, व्हॉट्सअप आलंय, ते आपलं उपयोगी खूप आहे. पण सगळ्यात मोठा त्याचा तोटा आहे की सगळे लोक वाचन करायचे थांबले आणि Yeah. व्हॉट्सअप मध्ये जे मेसेजेस येतात तोच इतिहास आहे असं मानायला लागले. आणि Yeah. हा इतिहास आता जो कोणताही काही कोणतरी लिहितं, कोण लिहितं आपल्याला माहित नसतं, छोटे छोटे मेसेजेस टाकतात, हे असं झालं होतं, तसं झालं होतं, आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवतायत. तुम्ही जर आजूबाजूची लोक जर आता ऐकली तर त्याच्यावरतीच जगतायत. खरं वाचन, खरा इतिहास जो बखरीमध्ये आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या Yeah. बखरीमधला त्या काळात लिहिला गेला तो इतिहास, तो आपल्याकडे इतिहास संशोधन केलेला आहे, तो Yeah. इतिहास कोणीही वाचत नाही आता. कोणीतरी तयार केलेला इतिहास मनावर बिंबवला जातोय आणि तोच खरा आहे असं मानून लोक जगतायत आणि हिंस्त्र होत आहेत. जास्त व्हायलंट होत आहेत असं मला वाटतं. Yeah. It's हा sad, but फरक आहे. it's true. हा फरक आहे. ते लिहिणं मी त्यावेळेला मला आठवते सखाराम बाइंडर लिहिलं गेलं तेव्हा शिवसेनेनी त्यावेळेला त्याच्यावर गेलं, पण त्याला उत्तरं दिली गेली, केसेस गेल्या कोर्टात. मला एक आठवतं, आमच्याकडे अनुष्टुप नावाचं मासिक माझ्या वडिलांनी सुरू केलेलं, म्हणजे हाँ. त्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं त्यांच्या आणि मग ते बाबा त्याचे सल्लागार होते माझे वडील. त्याच्यामध्ये कथा आली होती विलास सारंगांची गर्भवती नावाची, तिच्यावरती अश्लील आहे कथा म्हणून त्याचा आरोप करण्यात आला होता. पण ही सगळी माणसं गेली कोर्टात, गेली, लढली त्याच्यासाठी आणि अश्लील काय आहे ह्याचा निवाडा करून आली. हे हाँ. होत होतं सगळं.
खूप छान चाललं होतं त्या काळामध्ये. म्हणजे असे लोक नव्हते असं नाही, पण आता त्या लोकांचं प्रमाण वाढलंय. आणि ते वाढले कसं झालंय की ते आता तुम्हाला मारण्यापर्यंत गेले. ते हम्म. मग गौरी लंकेशला मारलं जातं Yeah. असं होतं. आता मारण्यापर्यंत तुम्ही बसून चर्चा करा. पानसारे, दाभोळकर. हा, पानसरे दाभोळकरांना मारलं. म्हणजे का तर ते अंधश्रद्धा पसरवू नका म्हणून सांगत होते. आज Mhm. मला तू सांग की काय चुकलं होतं दाभोळकरांचं? आज ज्या प्रकारच्या अंधश्रद्धा पसरलेल्या That's आहेत what. सगळीकडे, त्या बघितल्यानंतर भय वाटायला लागतंय. आज मी मी तुला सांगते की माझा जो समाज होता, मी आज सकाळ मगाशी तुला सांगितलं की रायगड जिल्ह्यातली मी आहे. तिकडचा माझा जो सगळा बहुजन समाज होता, ओबीसी समाज होता सगळा, तो आज पूर्णपणे ह्या सगळ्या बाबा बापूंच्या आहारी गेलेला आहे. पूर्णपणे. आणि विचार करायचा थांबलेला आहे. म्हणजे मला भय वाटतं की तुम्ही फक्त देवपूजा करणं हे करणं. अरे देवपूजा करता तर थोडंसं मनाला प्रसन्न वाटेल तसं वागायचं वेळ नाही. तिथे मग तुम्ही आरेला कार्य करणार, कोणाला तरी गुद्दा मारणार, रस्त्यातल्या माणसाला मारणार, असं सगळं इतकं चाललेलं आहे ना आता. ही Mhm. हिंसा नव्हती आणि हा हिंस्त्रपणा म्हणजे जनावर होतं माणसाच्या मनात लपलेलं ना, ते आता बाहेर आलंय. ते Mhm. पूर्वी लपलेलं राहिलं होतं, माणसांनी लपून ठेवलं होतं. ते कच्चित काहीतरी बाहेर यायचं, क्वचित. ते आता सारखं बाहेर येते असं मला वाटतं. Yeah. Yeah, that's so true. Which then brings me, ma'am, to my last question, which is, you edited this book of poems. I mean, Yeah, it yeah. sounds like Bombay is your heart, Uh, and it sounds like you really, even though it has its problems, you really do love this city. I So know. I want to know what did you learn from editing एडिटिंग Mumbaicha Kavita? हे पुस्तक आहे ते मुंबईच्या कविता. Yes. हं. आणि हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे नाशिकचं, तिथे मराठी चा जो अभ्यासक्रम होता त्याच्यामध्ये एक पेपर त्यांचा मुंबईवर होता फक्त. Hmm. आणि त्याच्यामध्ये मग मुंबईच्या जन्माची गोष्ट आहे होती, ते Hmm. ते पुस्तक लावलेलं होतं. वेगवेगळी पुस्तकं लावली होती. मुंबईच्या इतिहासाबद्दल होतं, काही कादंबऱ्या पण होत्या लावलेल्या. तर त्यांना त्यांना कवितेचं पुस्तक तयार करायचं होतं. आणि तिथे डीन त्यावेळेला होते डॉक्टर रमेश वरखडे. तर त्यांनी Okay. मला रिक्वेस्ट केली की नीरजा तू संपादन करशील का मुंबईतल्या कविता, मुंबईच्या कविता म्हणजे मुंबई विषयीच्या कविता निवडायच्या. आणि मग आम्ही निवडला. मग त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून तुला मी सांगते की ह्याच्यामध्ये पठ्ठे बापूराव यांची मुंबईची लावणी आहे, किंवा अण्णाभाऊ साठेंची मुंबईची लावणी आहे. Vachi Lavani. मुंबईचा गिरणी कामगार आहे, त्यांच्यापासून मर्ढेकर किंवा सदानंद रेगे, करंदीकर, नारायण सुर्वे, रघु दंडवते, केशव मेश्राम, दिलीप चित्रे, असे सगळ्या कवींना घेतले. वसंत आबाजी डहाके आहेत, गुरुनाथ धुरी आहेत, अनेक जण, वसंत दत्तात्रय गुर्जर आहेत, नामदेव ढसाळ आहेत, नंतर नवीन पिढीतले अरुण काळे Wow. किंवा मल्लिका अमरशेख आहे, मग विवेक मोहन राजापुरे आहेत, किंवा माझी पण कविता आहे, ची कविता आहे, सौमित्रची कविता आहे. Wow. असे अनेक जण ह्याच्याने अगदी वर्जे सोळंकी पर्यंतच्या कविता ह्याच्यामध्ये घेतल्यात. आणि सगळ्या मुंबई विषयीच्या कविता आहेत. म्हणजे गुरुनाथ धरी या शहराला काय म्हणतात माहिती का? एका पोरानं चिताडलेलं शहर आहे हे. किती सुंदर कल्पना आहे ना. असे सगळे असतं Beautiful. असतं मुलांनी, लहान मुलांनी असं सगळं चिताडून ठेवावं, रंगाचं ब्रशचं सगळे रंग करावे तसं. इतकं त्याने सांगितलं. म्हणजे इतक्यात त्याच्यामध्ये काय 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 बारीक 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 गोष्टी आहेत. चमकदार जागा आहेत, कारंजी आहेत, झगमगत्या बाजारपेठा आहेत, माणसं फिरत आहेत. आणि हे सगळं असं बरं आहे, त्याच्याबरोबर काहीतरी वाईट सुद्धा आहे असं छान आहे ते. ते ह्या अशा सगळ्यांच्या कविता ह्याच्यामध्ये मी घेतल्या. आणि ते करताना खरं मजा आली ह्याच्यात की कविता शोधणं. आणि Mm. काय उत्कृष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे अगदी रघु दंडवते हे कवी फार लोकांना माहित नाहीत, पण ते पण Yeah. आम्ही मिळवले वरखडे सरांच्या मदतीने. आणि त्यावेळेला मग हे सगळं, किंवा वासी मर्ढेकरांनी मुंबईला काय म्हटलेलं आहे की न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उजळत येई. म्हणजे जी प्रेग्नंट बाई असते ती जेव्हा अशी आंघोळ करते ना केसावरून, Uh-huh. त्यावेळेला ती जशी दिसते तसं हेच मुंबापुरीचं दर्शन होतं. इतकी सुंदर रूपकं वापरलेली आहेत मुंबापुरी बद्दल. आणि सगळंच म्हणजे एकूणच सगळं, किंवा मुंबईतलं जे सगळं धकाधकीचं जीवन आहे,
सगळं जगणं आहे. त्या लावण्यात ना ते येत आहे. तो Hmm. तिची महिना वाट बघते गावाला. आणि ह्या मुंबईत कसं जगणं, एकत्र राहणं, 10 बाय 10च्या खोल्यांमध्ये आपल्याला माहिती आहे, तुम्ही जर प्रॉपर मुंबईत गेलात तर किती 10-10, 15-15 लोक एका त्या Yeah. जागेत राहतात. हे असं जगणं सुद्धा आहे. आणि आज सगळे ते इमारतीचे सगळे मजले वर गेलेले आहेत आणि त्याचं जगणं आहे. एक जाम झालेलं शहर आहे. Yeah. माझ्या कवितेत ना सतत मुंबई मरणबंधाला लागली असं मला वाटतं. हे 7 बेट आपण म्हणतोय, ती आता ती राहिलीच नाही. इतकी भराव की आता मुंबईला आता कळत नाही आपण कुठून बाहेर पडावं आणि काय करावं. मुंबई स्वतःलाच आता शोधते असं Hmm. काहीतरी आहे. किंवा सौमित्रेचं मुंबईकडे पाहणं आहे. त्यात त्याने तर कॅमेरा आणि शॉट लावून सगळं असं त्या मुंबईकडे पाहिलेलं Yeah. आहे. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत ह्याच्यामध्ये. आणि मग हे सगळं शहर एकीकडे अस्वस्थ करतंय, एकीकडे हवंसं पण वाटतंय, Hmm. एकीकडे तिथे राहायचं आहे, एकीकडे त्या शहराची झालेली अवस्था पाहून वाईट वाटतंय. अशी Yeah. सगळ्यांची, सगळ्या कवींची अवस्था अशी आहे. म्हणजे ते शहर आनंद पण देत आहे, वेदना पण देत आहे. त्या शहराबद्दल कणव येते, वाईट वाटतंय, किती बिचारा शहर वाटते, लहान मुलासारखं वाटतंय. तर कधी आपल्याला कवेत घेणारी आई दिसते त्याच्यात. इतक्या वेगवेगळ्या प्रतिमा ह्या शहराबद्दल लोकांनी, आणि त्याची मग ती प्रस्तावना लिहिली मी. मजा आली मला लिहिताना खूप. Yeah. ते अगदी गिरणगावापासून बंदर म्हणून ते जे Ah. मुंबई होतं तिथपासून ते, कारण ते विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं असल्यामुळे ते सगळं, तो सगळा बॅकग्राऊंड मला त्याच्यात द्यावा लागला मुंबईच्या सगळ्या उत्पत्ती. Ah. आणि मग त्या मुंबईमधलं सगळं, म्हणजे ते गोलपिठातलं जगणं असेल, कामाठीपुऱ्यातलं जगणं असेल, तिथलं वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायकांचं जगणं असेल, हमालांचं जगणं असेल, कामकऱ्यांचं, कामगारांचं, सगळ्यांचं, डबेवाले असतील मुंबईचे, किंवा मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, सगळेच लोक, ह्या सगळ्यांचा मिळून झालेला एक कोलाज आहे. आणि हा Yeah. कोलाज मला उलगडायला मिळाला ह्या पुस्तकाच्या निमित्ताने. तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. Yeah. I love that you said that, ma'am. And I think your passion for the city really comes out, and your passion for other poets and other writers really comes out. Um, मुंबई ना शरण्या खूप अशी मला आईसारखी वाटते, नेहमी कुशीत घेणारी आणि संरक्षण करणारी त्या अर्थाने. आजही तुम्ही दिल्लीबद्दल असं बोलू शकत नाही, पण मला मुंबई वाटते नेहमी की इट इज अ सेफ. हे बघ, बारीक सारीक गोष्टी सगळीकडे होत असतातच, पण आजही मला मुंबई सेफ वाटते अनेक गोष्टींमुळे. I आणि agree. मुंबई तुम्हाला घडवते. आणि बायकांना खूप चांगली स्ट्रेंथ मुंबईने दिली असं मला वाटतं. Yeah. स्त्रियांना एस्पेशली वुमेन एम्पॉवरमेंट तुम्हाला मुंबईमध्ये जी दिसते नाही, ती इतर Yes. कुठे दिसणार I've taken the last local also by myself, and it's नाही. fine. ती एम्पॉवरमेंट आहे ना, सक्षमता, Mm. स्त्रियांची, महिला सक्षमीकरण आपण म्हणतो. मुंबईने बायकांना सक्षम केलंय जगण्यासाठी, लढण्यासाठी, ट्रॅव्हल करण्यासाठी, स्वतःचे संसार ओढण्यासाठी. किती जणांची गिरणी जेव्हा बंद पडल्या, किती बायकांच्या घरा, म्हणजे किती बायकांनी तेव्हा सुरुवात केली. म्हणजे Yeah. अनेक बायका ट्रेनमध्ये पुरणपोळी, कचोरी, हे ते घरात पदार्थ करायला लागल्या आणि विकायला लागल्या, चिवडा बिवडा शंकरपाळ्या विकायला लागल्या. ते सगळं करायला लागल्या, कारण त्यांना माहितीये की आपल्याला जगण्यासाठी जे कमवायला लागेल ते मुंबईतच करता येईल आपल्याला, बाहेरच्या देशात नाही करता येईल. आणि तुम्हाला एक स्वातंत्र्य पण मिळतं मुंबईमध्ये, विशेषतः स्त्रियांना मिळतं. ते That's तुम्हाला, very true. ते तुम्ही छोट्या गावात गेलात तर नाही मिळणार. तुमच्याकडे 1000 लोकांचं लक्ष असते, इथे तुमच्याकडे कोण पाहत नाही, तुम्हाला हवं तसं तुम्ही जगू शकता. सो मुंबई That's आय true. लव्ह फॉर दॅट. But ma'am, also that Swatantrata that you speak about, I find that in your own poetry. So I want to say thank you so much for writing. And I mean, I love talking to you every time. This was so much fun. Thank you so much. पण आज मला मराठीत झाल्यामुळे मला खूप छान, मला स्वतःला कळलं की आपण जर Good, I'm व्यवस्थित glad you should be comfortable. कम्फर्टेबल, कारण अनेक गोष्टी त्या ह्याच्यात नव्हत्या आल्या ना, असं म्हणून मला वाटलं की हे यायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच, सरण्या. Of course, ma'am.